बोललं जातं. सेल ऑन राईज म्हणजे काय, जर मार्केटमध्ये खूप मोठी सेलिंग आली, आता सेलिंग साईडला बघा तुम्ही प्लॅन कशी करू शकले असते. सेलिंग साईडला पण हा ट्रेड झाला असता. ह्या पहिल्या पळत्याकडे तुम्ही बसू शकले नाही समजा, बरोबर आहे. ही सेलिंग आली म्हणजे हा डिप आला, राईज होऊ द्या, प्राईजला वाढू द्या आणि इथं सेलिंगचा प्लॅन करा आणि हे टार्गेट ठेवा. मला वारंवार ही गोष्ट सांगितली मी. सेलिंग आली, यांना प्रॉफिट बुकिंग करू द्या, म्हणजे ज्यांना बाहेर पडायचं होतं ते सेलर बाहेर पडले, परत नवीन सेलर इथं आले आणि परत ते या लेवलपर्यंत घेऊन इथं पण तुम्ही सेलिंगचा प्लॅन करू शकले असते. दोन्ही ठिकाणी सेलिंगचा प्लॅन होऊ शकत होता. पहिलं इथं तर ऑलरेडी होतच होता, का तर इथं कालचा डे आहे बघा, मार्केटने ट्रॅप कसं केलं बघा, कालचा डे हाय मार्केटने ब्रेक केला इथं आणि इथं बायरला इन्व्हिटेशन दिलं आणि सेलिंग साईडला मार्केटला घेऊन गेले. इथं लक्षात खूप मोठे. तर आता सध्या जर का बघायला गेलं तर मार्केटमध्ये आहे ना, अगोदर बघा मोठ्या टाइम फ्रेमवरती दाखवतो तुम्हाला, खूप मोठी बाईंग आलेली आहे अगोदर, ही दिसते मोठ्या 1 तासाच्या टाइम फ्रेमवर दाखवतो तुम्हाला. मार्केट थांबलेलं आहे, इथं पॉज घेतला मार्केट. हे बघा ही जी आहे ही मार्केट बाईंग केली, इथं पॉज घेतला मार्केटने, परत रॅली कंटिन्यू, आता परत पॉज घेते, परत रॅली कंटिन्यू करू शकते मार्केट. आपण त्याला काय बोलतो, विश्रांती घेण्यासाठी मार्केट थांबलं. येस, थोडंसं विश्रांती घ्यायला मार्केट इथं थांबलेलं आहे. स्ट्रक्चर बघा तुम्ही, मार्केटचं स्ट्रक्चर शिका तुम्ही. हे बघा, बाईंग आली, डीप मारला, परत बाईंग, डीप, परत बाईंग. येते लक्षामध्ये. हेच तुम्हाला मार्केटमध्ये लक्षात. मार्केटमध्ये एकच गोष्ट आहे, म्हणजे गोष्टी कोणत्या आहेत बघा, एक तर हा रेजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट आहे. मार्केट जर का या रेजिस्टन्स पाशी जात आहे, एक तर हा रेजिस्टन्स काय होईल, ब्रेकआउट होईल, किंवा काय होईल, इथून रिव्हर्सल येईल, म्हणजे मार्केटमध्ये परत रिव्हर्सल या लेवलपर्यंत यायला, म्हणजे मार्केट रिव्हर्स येऊ शकतं, परत सपोर्टपर्यंत मार्केट येऊ शकतं. किंवा काय होऊ शकतं मार्केटमध्ये, इथून मार्केट वर गेलं, पुल बॅक देऊन मार्केट काय करेल, हा रेजिस्टन्स ब्रेक करेल. 3 गोष्टी होऊ शकतात. सेम सपोर्ट साईडला पण तसंच होऊ शकतं. कारण मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो काय, मार्केट ज्यावेळेस एखाद्या रेजिस्टन्स पाशी येते किंवा सपोर्ट पाशी येते, तर इथं कसे 2 प्रकारचे लोक असतात. एकांना काय वाटतं की हा सपोर्ट ब्रेक होऊ शकतो, एक जणाला काय वाटतं की नाही, हा सपोर्ट ब्रेक होणार नाही, मार्केट या लेवलला आलं, इथं मार्केट सपोर्ट घेणार, हा म्हणजे याला रिस्पेक्ट देणार आणि मार्केटमध्ये इथून बाईंग येणार. अशा पद्धतीने म्हणजे 2 प्रकारचे लोक आहेत, त्याला आपण बोलतो बायर आणि सेलर. आणि हे काय असतं माहिती आहे का, ह्या एकतर ॲक्युम्युलेशन फेज असतो किंवा डिस्ट्रीब्युशन फेज असतो. एकतर मार्केट इथं काय करेल, याला रिस्पेक्ट करेल किंवा इथून सेलिंग कंटिन्यू करेल. अजून लाईव्ह मध्ये दाखव, 1 सेकंद बघा. हे बघा 1 सेकंद, कुठं तुम्हाला दाखव, हा तुमचा सपोर्ट झोन आहे, बरोबर आहे. हा एक तुमचा सपोर्ट झोन आहे, बरोबर आहे. बघा मार्केटनं काय केलं व्यवस्थित बघा, इथून सेलिंग आली, या लेवलला मार्केटमध्ये बाहेर आले, इथून बाईंग घेऊन गेले या लेवलपर्यंत, इथून परत सेलिंग आली, परत या लेवलला मार्केटने रिस्पेक्ट दिलाय. काही लोकांना काय वाटलं असेल की हा सपोर्ट तुटू शकतो, काही लोकांना वाटलं ना हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे, 24,500ची लेवल आहे जवळपास ही, इथून मार्केट रिस्पेक्ट करणार आणि मग इथून मार्केटमध्ये बाईंग येणार. परत सेम इथं काय झालं बघा, हा तुम्हाला काय सांगितलं, फेक ब्रेकआउटमध्ये फसू नका. इथं काय झालं, हा रेजिस्टन्स होता, तर ब्रेकआउट झाला. ब्रेकआउटवरती ट्रेडिंग मी शक्यतो करत नाही. एकतर मी काय करतो, जर का मार्केटला हा रेजिस्टन्स ब्रेक करायचा असेल, एक तर मार्केटने इथून रिव्हर्सल देऊन, पुल बॅक देऊन एक तर ब्रेकआउट दिला पाहिजे, जसा की इथं दिलाय बघा, ब्रेकआउट दिलाय बघा. तुम्ही व्यवस्थित जर का बघितलं, हा तुमचा एक रेजिस्टन्स झोन आहे, म्हणजे इथून सेलिंग आली होती मार्केटमध्ये. जर मार्केटला हा रेजिस्टन्स जर का ब्रेक करायचा असेल, तर मार्केटने एक तर इथं पुल बॅक दिला पाहिजे, अगोदर देऊ द्या किंवा नंतर देऊ द्या. इथं पुल बॅक दिला, ब्रेकआउट होतोय, तर सक्सेसफुल. डायरेक्ट ब्रेकआउट करतोय, तुम्हाला सांगितलं की जर का गाडी डायरेक्ट येते, तर हा जर का रेजिस्टन्स डायरेक्ट ब्रेक करते, तर नाही, इथं प्रॉफिट बुकिंग झाली पाहिजे. इथं प्रॉफिट बुकिंग झाली ना, ज्या लोकांनी इथं कॉल बाय केले होते किंवा ज्यांनी पुट शॉर्ट केले होते, ती लोक इथं बाहेर पडले. म्हणजे थोडीफार प्रॉफिट बुकिंग झाली, मग ट्रेंड कंटिन्यू झाला. तशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करत चला. ओके, 1 सेकंड, मला तुमच्या कमेंट दिसत नाहीत, कमेंट करा बरं. लाईक करा भाऊने एकदा सगळं प्लीज, सर्वांनी एकदा लाईक करा. जे लाईव्ह असतील त्यांनी एकदा सगळ्यांनी लाईक करा भाऊन. ओके, ठीक आहे. काय अडचण आहे का कमेंटमध्ये तुम्ही विचारा, कमेंटमध्ये विचारा, काय अडचण आहे का कोणाला. राम राम दादा, येस राम राम भाऊ. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का. 2-2 तासाची कॅन्डल बघितलं, चहा प्यायला थांबलेत. ओके चव्हाण सर,
हो दिसत आहे. ओके ठीक आहे. काय अडचण आहे का आता कोणाला? समजलं इथपर्यंत? ब्रेकआउट ब्रेकडाऊन तुम्हाला शिकवले मी, याच्या आधी पण शिकवलेलं आहे. ब्रेकआउट ब्रेकडाऊन कसं करायचं, काय करायचं, कसं करायचं. ठीक आहे. लर्निंगकडे जायचं आपल्याला, कारण आपल्याला इथून पुढे लक्षात ठेवा. आता आपण टेक्निकल अनालिसिस शिकलेलं आहे. आजपासून आपण इंडिकेटरला सुरुवात करतोय. इंडिकेटर आज आपण शिकणार आहे. ओके. येस, गुड इव्हिनिंग दादा. ऑल गुड. ओके ठीक आहे. काय अडचण नाही मला वाटतंय. ओके. आज आपण काय शिकणार आहे? इंडिकेटरला सुरुवात करतोय आपण. टॉपचे मला वाटतं किती इंडिकेटर, तुम्ही एखादं जर तुम्हाला वाटत असेल हे इंडिकेटर घ्यायला पाहिजे तर 100% सांगा, आपण ते इंडिकेटर घेण्याचा प्रयत्न करू. पण मी सध्या तरी 10 ते 12 इंडिकेटर घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 10 किंवा 12 टॉपचे जे जास्त ट्रेडिंगमध्ये यूज केले जातात तेच इंडिकेटर. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, आता 10 तुम्हाला शिकवतोय किंवा 10 ते 12 शिकवणार, तर सगळे इंडिकेटर वापरायचे का नाही वापरायचे, फक्त 1 किंवा 2 इंडिकेटर वापरायचे. कारण प्रत्येक इंडिकेटर वेगवेगळ्या ह्याच्यानुसार काम करतं. तुम्हाला वाटत असेल 10 शिकवले तर मी सगळेच वापरतो, नाही. 1 किंवा 2 इंडिकेटर वापरून तुमचं स्ट्रॅटेजी, त्याच्यासोबत प्राइस ॲक्शन जोडा. लक्षात ठेवा, जे पण मी इंडिकेटर शिकवणार त्याच्यासोबत तुम्ही प्राइस ॲक्शन जोडायचे. प्राइस ॲक्शन म्हणजे काय, आता जे आपण शिकलो आतापर्यंत, चार्ट पॅटर्न किंवा सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, डिमांड सप्लाय झोन, ब्रेकआउट ब्रेकडाऊन, येते लक्षात. हे तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचं आहे. तुम्ही फक्त इंडिकेटर, जर मी इंडिकेटर शिकलो फक्त इंडिकेटर बेसिस जर का तुम्ही ट्रेडिंग केली तर तुमचा एसएल जाण्याचे जास्त चान्सेस आहे. लक्षात ठेवा, इंडिकेटर हे लॅगिंग असतात किंवा ते लेट सिग्नल देतात. अगोदर तुम्हाला प्राइस ॲक्शन कन्फर्मेशन देते, त्याच्यानंतर इंडिकेटर कन्फर्मेशन देतं. जर डबल कन्फर्मेशन पाहिजे असेल तर मग इंडिकेटरचं कन्फर्मेशन घ्यायचं. येतं लक्षामध्ये. एका वेळी 1 किंवा 2 इंडिकेटर बस होतात. मी तर इंडिकेटर वापरत नाही, तुम्हाला वापरायचं तुम्ही वापरू शकता, परंतु जास्त इंडिकेटर वापरण्यानं तुम्ही जास्त हे होऊ शकता, म्हणजे तुम्हाला ट्रेड कधी घ्यायचा हे समजणार नाही. कारण जेवढा चार्ट, मला चार्ट जेवढा क्लीन वाटेल तेवढा मी चार्ट क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करू. माझ्या चार्टवरती बघा, तुम्हाला काही दिसणार नाही. जेवढा चार्ट क्लीन ठेवता येईल तेवढा मी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतो. एक सेकंड, मी हे काढून टाकतो सेशन ब्रेक. आता बघा, तुम्हाला माझा चार्टवरती काही सुद्धा दिसणार नाही. जेवढा चार्ट क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी करतो. तुम्हाला पण तेच करायचं आहे. इंडिकेटर वापरता तर 1 किंवा 2च इंडिकेटर वापरा, सगळी इंडिकेटर वापरायची गरज नाही. ओके ठीक आहे. इथून पुढे आपले सेशन कंटिन्यू होतील. याच्या अगोदर आपण जवळपास आता 10 ते 15 दिवसाचा मध्ये रेस्ट घेतलेला आहे. आता कंटिन्यू इथून पुढे आपले क्लास होतील. नॉनस्टॉप डेली क्लास राहणार. मध्ये टायमिंग मागं पुढे ॲडजस्टमेंट करा, जसं असेल तसं. नसेल जर थोडंफार हे झालं तर नंतर व्हिडिओ बघा, वाटलं तर कमेंटमध्ये विचारा तुम्ही दुसऱ्या दिवशी, किंवा मला टेलिग्रामवरती त्याचा पण रिप्लाय मी देणार. ओके ठीक आहे. चला बघा, लाईक करा भावांनो, आपल्या चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा आहे आपला डे 28. जवळपास आपले 27 सेशन ऑलरेडी झालेले आहेत. आता आपण आजचा जो सेशन आहे तो 28 नंबरचा सेशन आहे. ठीक आहे. चला आपण सेशनला सुरुवात करतोय. आता झालं, इथून पुढं सुरुवात झाली. इंटरव्ह्यूसाठी जे चांगले असेल ते शिकवा. ओके येस, इंटरव्ह्यूसाठी शिकवणार जे बेस्ट. लक्षात ठेवा, जे पण मी शिकवणार ना हे इंडिकेटर, ते सगळे टॉपचे इंडिकेटर आहेत. म्हणजे जास्त करून ट्रेडिंगमध्ये किंवा तुम्हाला मोठे मोठे ब्रोकर किंवा ट्रेडर किंवा यूट्यूबर तेच इंडिकेटर जास्त वापरताना दिसतील. असेच इंडिकेटर आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत स्ट्रॅटर्जी पण आपण केले आहेत. आता EMA, RSI सोबत बुलिंजर बँड हे पण आपण सेटअप यूज केलेलं आहे. त्याच्यानुसार स्ट्रॅटर्जी जर तुम्हाला वापरायचं असेल ते बी तुम्ही वापरू शकता. तसं पण आपण पुढे ठेवलेलं आहे. आधी सेपरेट एक इंडिकेटर शिकणार, त्याच्यानंतर आपण काय शिकणार, 2 इंडिकेटरचं कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं किंवा कसं ते अशा पद्धतीने करायचं. ओके, कॉम्बिनेशन करून आपण 2 इंडिकेटरचं कॉम्बिनेशन करून एक स्ट्रॅटर्जी चांगली बनवू शकते. त्याच्यासोबत प्राइस ॲक्शन जोडायचं आहे. प्राइस ॲक्शन लक्षात ठेवा, तुम्ही इंडिकेटर किती वापरा, 2 इंडिकेटर वापरून स्ट्रॅटर्जी बनवा, 3 इंडिकेटर वापरून स्ट्रॅटर्जी बनवा तरी चालेल, परंतु प्राइस ॲक्शनला सोडायचं नाही. प्राइस ॲक्शन सोबतपर्यंत तुमच्यासोबत राहणारच आहे. ओके ठीक आहे. चला आता सगळ्यात प्रथम लक्षात ठेवा, EMA तुम्हाला इंडिकेटर माहीत आहे. ऑलरेडी सगळेजण बघतात. तुम्हाला EMA इंडिकेटर काय आहे, SMA काय आहे, ह्याच्यामधला फरक सांगतो बघा. सगळ्यात प्रथम मी इंडिकेटर लावून दाखवतो तुम्हाला. EMA इंडिकेटर काय आहे आपण सगळ्यात प्रथम शिकूया. हे बघा, तुम्हाला इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आहे. लक्षात ठेवा, सगळे इंडिकेटर तुम्हाला इथं भेटतात. हे दिसते, याच्यामध्ये तुम्हाला सगळे इंडिकेटर बघायला भेटतील. सगळे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, इंडिकेटर सेक्शनमध्ये गेलं की इथं तुम्हाला 2 इंडिकेटर दिसतात बघा. एक आहे SMA, SMA. याला काय बोललं जातं माहिती आहे का, सिंपल, किंवा आता हे धनचं ब्रोकर आहे परंतु ह्याला खरं नाव काय, सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आहे SMA. आणि दुसरं आहे, आता बघा मी SMA लावतो, दोन्ही लावून दाखवतो तुम्हाला. SMA आणि EMA डिफरन्स काय फक्त बघा, दोन्हीमध्ये डिफरन्स समजून घ्या. बघा दोन्हीचा डिफरन्स बघा. आता मी काय करतोय,
EMA काय करतो, ब्ल्यू कलरमध्ये ठेवतो आणि SMA रेड कलरमध्ये ठेवतो. दोन्हीचं 9च लेंथ ठेवतो. तुम्हाला जसं पाहिजे तशी लेंथ तुम्ही ठेवू शकता. बघा रेड ठेवला आणि याची 9 ठेवतो. म्हणजे हे रेड जे आहे हे SMA आहे आणि हे ब्ल्यू जे आहे ते EMA आहे. आता दोन्ही 9च आहे म्हणजे 9च लेंथ आहे म्हणजे 9 दिवसाचं ॲव्हरेज आहे. समजा डेली टाइम फ्रेम मी जर का लावली, डेली लावतो म्हणजे हे 9 कॅन्डल म्हणजे 9 दिवसाचं ॲव्हरेजिंग आहे. तरी पण तुम्हाला डिफरन्स दिसतोय बघा दोन्हीमध्ये स्पेसेस. जर का दोन्ही EMA सेम असते किंवा SMA सेम असते किंवा दोन्ही सारखे असते तर याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स नसता दिसला. हा तुमच्या डिफरन्स दिसतोय. याच्या मागचं कारण काय सांगतो, SMA म्हणजे काय आणि EMA म्हणजे काय हा डिफरन्स समजून घ्या पहिल्यांदा. SMA म्हणजे सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज याला बोललं जातं आणि EMA म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे काय, सरासरी. ॲव्हरेज हा शब्द काय, सरासरी म्हणजे काय राहते, 9 कॅन्डलची सरासरी काढली जाते. आता इथं तुम्ही जी लेंथ टाकणार, काही जण लोक बघा 9च्या ऐवजी इथं काय वापरतात, 20 वापरतात, काही जण 50 वापरतात. बरोबर, 50 म्हणजे काय, पाठीमागच्या 50 कॅन्डलचं ॲव्हरेज काढलं जातं. ॲव्हरेज प्राइस काढली जाते. आता इथे मी जर का प्राइस दाखवली समजा, हे बघा, म्हणजे पाठीमागची जी 50 कॅन्डल आहेत त्याचे ॲव्हरेज किती आलंय, 25,207. हे बघा इथे ॲव्हरेज प्राइस दाखवली जाते बघा. हे बघा दिसतंय. म्हणजे ही एक कॅन्डल, ही 2 कॅन्डल, 3, 4, 5 असे पाठीमागचे ज्या 50 कॅन्डल असणार आहेत, EMAचं सांगतोय मी तुम्हाला. ह्या 50 कॅन्डलचे ॲव्हरेज प्राइस काढली जाते. त्याला बोललं जातं EMA, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. SMA म्हणजे सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज. दोन्हीमधला डिफरन्स फक्त सांगतो आता बघा. याच्यामध्ये पण मी SMA काय करतो, 50च करतो. म्हणजे दोन्ही 50-50 होईल. म्हणजे दोन्हीची लेंथ काय होईल, सेम होईल. बघा तरी पण तुम्हाला डिफरन्स दिसतो बघा. दोन्ही लाईनमध्ये डिफरन्स बघा कितीचा आहे. 50च कॅन्डलचा ॲव्हरेज आहे, दोन्हीही 50 कॅन्डलचा ॲव्हरेज आहे. तरी पण बघा EMA किती चिटकून राहतोय बघा. कारण ही ब्ल्यू लाईन आहे ना ती EMA आहे आणि हा SMA आहे. म्हणजे ब्ल्यू लाईन किती चिटकून राहते बघा कॅन्डलला, दिसते. हा डिफरन्स आहे. आता हा डिफरन्स काय तुम्हाला दाखवतो मी. हा डिफरन्स मी अगोदर ते क्लिअर करून त्याच्यानंतर आपण EMA इंडिकेटर बघणार आहे. ओके, सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय असतं बघा. मागच्या 20, आता समजा 20 EMA लावला तुम्ही, आता मी 50 लावला इथं, परंतु 20 जर का तुम्ही लावला असता तर मागच्या 20 कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइसची ॲव्हरेज प्राइस घेते. बघा मी काय म्हणतो नीट आहे का. SMA म्हणजे काय, मागच्या 20 कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइसची, जी प्राइस क्लोज असणार आहे. प्रत्येक कॅन्डलला क्लोजिंग प्राइस असते, तुम्हाला शिकवले ओपन हाय लो क्लोज शिकवलेलं आहे. जी कॅन्डलची क्लोजिंग प्राइस असते ती ॲव्हरेज प्राइस असते. म्हणजे पाठीमागच्या जे 20 कॅन्डलची क्लोजिंग प्राइस आहे तिची ॲव्हरेज काय असते, SMA घेतली जाते. म्हणजेच सगळ्या 20 कॅन्डलच्या समान महत्वाच्या. परंतु EMA मध्ये तसं नसतं. EMA मध्ये काय असतंय, मागचा EMA घेऊन त्यात चालू कॅन्डल, आता जी रनिंग कॅन्डल असते ना, तुम्ही एक्झाम्पल सांगतो तुम्हाला बघा. तुम्ही समजा तुमच्याकडे काय आहे, तुम्ही कपड्याचा व्यवसाय करताय बरोबर, तुमचं कपड्याचं दुकान आहे. बघा तुम्ही 2020 मध्ये समजा तुम्हाला 1 लाखाचा प्रॉफिट झाला. समजून चाला 2020 मध्ये तुम्हाला 1 लाखाचा प्रॉफिट झाला. 21 मध्ये तुम्हाला काय झाला, तोच प्रॉफिट 90,000चा झाला. किती, फक्त 90,000चा झाला. 22 मध्ये किती झाला, समजा 1.5 लाखाचा झाला. बघा नीट आहे का, 1.5 लाखाचा प्रॉफिट तुमचा झालेला आहे 22 मध्ये. 23 मध्ये तोच प्रॉफिट तुमचा काय झाला, 2 लाखावर गेला. 24 मध्ये तुमचा काय झाला प्रॉफिट, समजा 3 लाखावर गेला. म्हणजे टोटल बघा, आता ह्याची ॲव्हरेज काढायची आपल्याला. म्हणजे ॲव्हरेज करण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला सगळ्यांची बेरीज करावी लागते बरोबर आहे. म्हणजे हा किती टोटल प्रॉफिट झाला आणि किती वर्षामध्ये झाला टोटली. 4 वर्ष, समजा किती वर्ष ते 1, 2, 3, 4, 5 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये टोटल, म्हणजे हे जर तुम्ही गणित केलं म्हणजे यांची बेरीज भागिले 5 करायचं, ती येते ॲव्हरेज प्राइस. हे काय झालं, तुमचं SMA झाला. हा तुमचा झाला SMA. बघा मी काय सांगतोय, हा तुमचा झाला SMA. आता EMA म्हणजे काय, EMA म्हणजे काय असतं, हे तुमचं पाठीमागचं पण पकडलं जातं. परंतु 2025 आता रनिंग आहे बरोबर. 2025 अजून डिसेंबर महिना क्लोज झालेला नाही. 2025 मध्ये तुम्हाला आतापर्यंत समजा, आतापर्यंत आता कोणता चालू महिना, ऑक्टोबर महिना चालू बरोबर. ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्हाला समजा आता समजून चला, ह्या चालू वर्षामध्ये तुम्हाला समजून चला एक आतापर्यंत 3 लाखाचा प्रॉफिट झाला किंवा 3.5 लाखाचा प्रॉफिट झाला. परंतु अजून 2 महिने बाकी आहेत, क्लोजिंग व्हायला अजून 2 महिने बाकी आहेत. लक्षात ठेवा. तरी पण हे 5 वर्ष आणि ह्या चालू वर्षाचं हे 3.5 लाख रुपये यात पकडले जातात. म्हणजे जे SMA ला आपण काय करतो, टोटल बेरीज ह्या 5 वर्षाची करणार. म्हणजे समजा तुमचे टोटल किती झाले बघा, हे 1 लाख आणि हे जवळपास 90, म्हणजे 1,90,000 आणि हे किती झाले
2.5. अब आपण एक कॅल्क्युलेटर ओपन करू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 1 सेकंड, म्हणजे मी तुम्हाला करून दाखवतो ते कसं असतं ते. बऱ्याच लोकांना हे समजत नाही की EMA आणि SMA मधला डिफरन्स काय. बरेच लोक याच्यामध्ये कन्फ्युजन आहेत. ओके, हे बघा, आता पहिल्या वर्षी आपल्याला किती प्रॉफिट झालाय? 1 लाखाचा, बरोबर आहे. मी 1 लाख करतो, बरोबर. दुसऱ्या वर्षामध्ये किती झाला? 90,000चा. पहिल्या वर्षामध्ये 1 लाख प्लस दुसऱ्या वर्षामध्ये 90,000 प्लस तिसऱ्या वर्षामध्ये 1.5 लाख, 1,50,000, बरोबर आहे. तिसऱ्या वर्षामध्ये किती झाला? 2 लाख, बरोबर. चौथ्या वर्षामध्ये किती झाला तुम्हाला? 3 लाख प्रॉफिट झाला, बरोबर. आता ह्याला भागिले जर का 4 केलं तर ॲव्हरेज प्राइस काय येणार बघा तुमची. म्हणजे ॲव्हरेज दर वर्षाला तुम्हाला किती प्रॉफिट झाला? 2,10,000 रुपये झाला ॲव्हरेज, सरासरी 5 वर्षामध्ये ह्या. परंतु अजून 6वं वर्ष जे आहे 2025 हे क्लोज झालेलं नाही, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला समजा 3.5 लाखाचा प्रॉफिट झाला, अजून 2 महिने बाकी आहेत. ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला अजून प्रॉफिट होऊ शकतो, तुम्हाला लॉस बी होऊ शकतो, बरोबर आहे. मग याच्यामध्ये समजा तुम्हाला 50,000चा लॉस झाला तर तुमच्याकडे किती राहिले? मग 3 लाख रुपये राहिले, बरोबर. म्हणजे 3 लाख तुम्ही 2025 मध्ये कमवले. परंतु अजून 2 महिने क्लोजिंगला कमी आहेत. आता सध्या तुमचा 3.5 लाख प्रॉफिट रनिंग आहे. पुढचा आपण 2 महिन्यामध्ये काय होईल सांगू शकत नाही. पण आता हे 3.5 लाख रुपये याच्यामध्ये पकडले जातात. जे टोटल किती झालते मग असे 8,40,000 रुपये झालते का, याच्यामध्ये 3.5 लाख कमवले जातात. म्हणजे काय आपलं गणले जातात. 1 सेकंड मी दाखवतो तुम्हाला बघा. म्हणजे हे किती झाले? 8,40,000. 1 सेकंड, हे 8,40,000 रुपये, 8,00,000 ओके 40,000 प्लस हे 3 लाख पकडले जातात, 3,50,000, बरोबर आहे. आता टोटल किती झाले? 6 वर्षाचा ॲव्हरेज आहे, म्हणजे भागिले 6 होणार याला. म्हणजे आता ॲव्हरेजिंग तुमची किती आली? 1,98,333. म्हणून ती प्राइस काय होते त्याला जवळ चिटकून राहते. मागाशी SMA मध्ये काय होत होतं? किती दाखवत होता ॲव्हरेज? 2,10,000च्या आसपास काहीतरी होता माझ्या अंदाजे, 2 लाख काहीतरी असं समथिंग होता आपण मागाशी बघितलेला. आता किती झाला तो? 1,98,000. हा 1,98,000 आहे ना, हा EMA झाला तुमचा, हा EMA झाला. कारण चालू वर्षाचा पण त्याच्यामध्ये प्रॉफिट पकडला जातो. परंतु SMA मध्ये तसं नाही. जोपर्यंत हे वर्ष क्लोज होणार नाही, 2025 वर्ष क्लोज झालं, डिसेंबर महिन्यामध्ये समजा तुम्हाला 3 लाख प्रॉफिट झाला तर तो 3 लाख त्यानंतर पकडला जाणार त्याच्यामध्ये. परंतु EMA मध्ये काय होतं? आता रनिंग समजा 1-2 महिने जरी झाले असतील, जानेवारी फेब्रुवारी, तरी पण ते त्याच्यामध्ये पकडले जातात. म्हणजे रनिंग कॅन्डल पकडली जाते. समजा आता उद्या मार्केट इथं चालू झालं, इथं मार्केट चालू झालं, समजा उद्या मार्केट कॅन्डल क्लोजिंग ओपन झाली या ठिकाणी, समजून चाला इथं कुठेतरी कॅन्डल ओपन झाली, परंतु क्लोजिंग झाली का अजून कॅन्डल नाही क्लोज झाली, तरी पण हे जे आहे ना EMA इंडिकेटर, हे इंडिकेटर काय होणार तुमचं माहिती आहे का? हे इंडिकेटर तुमचं प्राइस कमी जास्त दाखवणार. परंतु SMA तसं नाही होत. SMA जोपर्यंत क्लोजिंग होत नाही ती कॅन्डल, तोपर्यंत SMA इंडिकेशन देत नाही किंवा त्याची प्राइस दाखवत नाही. आता SMA ची प्राइस बघा किती इथं, SMA ची जी प्राइस आहे क्लोजिंग प्राइस बघा किती दाखवली जाते, लेबल बघा, हे बघा किती 24,966. म्हणजे ही जी खालची रेड लाईन आहे हा तुमचा SMA आहे आणि हा तुमचा EMA आहे. EMA म्हणजे काय असतं? लेटेस्ट कॅन्डल पण पकडली जाते. रनिंग कॅन्डल, चालू कॅन्डल सुद्धा ॲव्हरेज त्याच्यामध्ये पकडलं जातं. तसं SMA मध्ये नसतं. SMA मध्ये जोपर्यंत ते कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत तिचं ॲव्हरेज पकडलं जात नाही. आलं लक्षामध्ये? सिंपल गणित आहे. तुम्हाला उदाहरण त्याच्यासाठी सांगितलं की जेणेकरून तुमच्या याच्यामध्ये लक्षात यावं. ओके, डोक्यात बसण्यासाठी. EMA म्हणजे आता रनिंग कॅन्डल सुद्धा, कारण त्याच्यामुळेच बघा EMA लोक जास्त वापरतात. कारण हे कसं आहे, SMA जोपर्यंत कॅन्डल क्लोज होणार नाही तोपर्यंत ॲव्हरेज काढत नाही. EMA कसं असतं? चालू कॅन्डल समजा उद्या मार्केट समजा गॅप अप झालं तरी पण ती चालू कॅन्डल पण त्याच्यामध्ये पकडली जाते, ॲव्हरेजमध्ये पकडली जाते. ओके, समजलं? दोन्ही मधला फरक समजला? हेच आहे त्याच्यामध्ये. हे बघा इथं काय म्हणले बघा, मी तरी पण लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी बघा. चालू कॅन्डलला जास्त वेटेज दिलं जातं, पाठीमागचे कॅन्डल पकडले जात नाहीत, त्यापेक्षा चालू कॅन्डलला जास्त महत्व दिलं. म्हणजे काय बघा, चालू कॅन्डलला जास्त महत्व देणं म्हणजे काय असतं बघा. आता समजा इथं एखादी रनिंग कॅन्डल बनायला सुरुवात झाली, बघा इथं एखादी रनिंग कॅन्डल बनायला सुरुवात झाली ना, पाठीमागची जी 1 नंबरची कॅन्डल असणार आहे ती कॅन्डल कॅन्सल होणार आणि ह्या कॅन्डलचा ॲव्हरेज, कारण 50 कॅन्डलचा ॲव्हरेज पकडले आपण, बरोबर आहे. ही आता समजा रनिंग कॅन्डल बनायला चालू झाली, 50वी कॅन्डल असणार आहे.
बरोबर. ह्याच्या जिथून कॅन्डल पहिली स्टार्ट झाली, एक सेकंड मी कमी कॅन्डल घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 9 EMA घेतो. SMA का क्लोज करतो आता मी, EMA दाखवतो तुम्हाला फक्त. आता 9 EMA दाखवतो किंवा 5 EMA पकडू आपण. 5 EMA पकडू चला. हे बघा, बरेच लोक 5 EMA पण वापरतात, 9 EMA पण वापरतात. दोन्हीपैकी कोणतं EMA तुम्हाला सांगतो मी बेस्ट कोणतं आहे ते. हे बघा, आता समजा इतर रनिंग कॅन्डल उद्या बनायला सुरुवात झाली. आता 5 कॅन्डलचं आपण ॲव्हरेज दाखवलं. म्हणजे कुठली कॅन्डल असणार आहे 5 बघा. ही 1 2 3 4 5. म्हणजे इथून ह्या ज्या कॅन्डल आहेत 5, या 5 कॅन्डलचे ॲव्हरेज आता प्राइस किती दाखवते? 25,867 ही ॲव्हरेज प्राइस झाली. समजा उद्या कॅन्डल इथं बनायला सुरुवात झाली, बरोबर आहे. तर ही जी कॅन्डल असणार ना, ही पहिली कॅन्डल ही कॅन्सल होणार, हिचं ॲव्हरेजिंग कट होऊन जाणार. कारण आता लेटेस्ट जी कॅन्डल बनायला चालू होणार तिचं ॲव्हरेज पकडलं जाणार. म्हणजे कुठलं 1 2 3 4 आणि 5वी आता जी उद्या बनणार सकाळी स्टार्ट होणार उद्या, समजून चला. उद्या जर का स्टार्ट झाली तर ही कॅन्डल हिचं ॲव्हरेजिंग काढून टाकलं जातं. लेटेस्ट कॅन्डलला महत्त्व दिलं जातं. येते लक्षात, लेटेस्ट कॅन्डलला महत्त्व दिलं जातं. तसं SMA मध्ये नसतं. SMA मध्ये कसं होतं, ही कॅन्डल जोपर्यंत क्लोज होणार नाही तोपर्यंत ह्या कॅन्डलचं ॲव्हरेजिंग काढून टाकलं जात नाही. ओके, ही कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत त्या कॅन्डलचं ॲव्हरेजिंग काढलं जात नाही. समजलं का दोन्ही मधला डिफरन्स काय? म्हणून EMA ला काय म्हणलं, चालू कॅन्डलनुसार रिअल टाइम बदलत असतो. लक्षात ठेवा, जशी कॅन्डल बनत राहणार तसं डाटा काय होतो किंवा ती प्राइस काय होते, रिअल टाइम बदलत असते. तसं SMAचं नसतं. SMA जोपर्यंत कॅन्डल क्लोजिंग आहे बघा, क्लोजिंग प्राइसला ॲव्हरेज घेतं. म्हणजे पाठीमागची जी क्लोजिंग प्राइस असणार किंवा क्लोजिंग कॅन्डल असणार तिचं ॲव्हरेज काढलं जातं. जोपर्यंत आजची कॅन्डल क्लोज होणार नाही तोपर्यंत त्या कॅन्डलचं ॲव्हरेज निघत नाही. तसं EMA ला नसतं. EMA ला काय होतं, आता रनिंग समजा आता दुपारी 2 वाजलेत, अजून 1.5 तास मार्केट क्लोज व्हायला बाकी आहे, परंतु त्या 2 वाजेपर्यंत जी कॅन्डलने मुवमेंट केली असेल दिवसभरात तिचं ॲव्हरेज काढलं जातं, पकडलं जातं. आलं लक्षामध्ये? हे दोघांमधला फरक आहे. समजला का फरक तुम्हाला? जास्त गोंधळून जाऊ नका. तुम्हाला काय याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही. परंतु SMA पेक्षा कधी पण बेटर EMA आहे. तुम्ही सांगा कोणतं बेटर वाटतंय तुम्हाला, EMA का SMA? कोणतं बेटर वाटतं? EMA बेटर वाटतंय का SMA बेटर वाटतंय? मला तर EMA वाटतं, कारण मी EMA जास्त वापरतो, म्हणजे वापरत होतो अगोदर. आणि EMA सगळ्यात बेटर आहे. तुम्ही कोणत्या पण युट्यूबरकडे बघा किंवा कोणतेही व्हिडिओ काढताना बघा, तुम्हाला EMAच्याच लाईन जास्त दिसतील, SMAच्या लाईन दिसणार नाही. कोणतं बेटर वाटतंय तुम्हाला? ओके, मग कमेंट करा सगळ्यांनी. येस, ओके, ठीक आहे. EMA. आता व्हॉट इज EMA? EMA म्हणजे काय? इंट्रोडक्शन बघा. EMAचे म्हणजे काय काय महत्त्व असते, याला का महत्त्व दिलं जातं, काय असते बघा. EMA म्हणजे काय असते सगळ्यात प्रथम सांगतो मी तुम्हाला. EMA म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म सांगतो पहिल्यांदा, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज बनलं जातं. मुव्हिंग ॲव्हरेज, ॲव्हरेज म्हणजे काय? सरासरी. येस, EMAच वापरा, SMA जास्त वापरू नका सगळ्यांनी. EMAला इंडिकेटरला जास्त महत्त्व द्या SMA पेक्षा. ओके, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय? ॲव्हरेज म्हणजे काय? सरासरी. म्हणजे जेवढे तुम्ही इथं टाकणार, लक्षात ठेवा, जेवढी तुम्ही इथं लेंथ टाकणार, इथं जेवढी लेंथ असणार, इंडिकेटर मी काढून टाकतो, EMA ठेवतो फक्त. जेवढी इथं लेंथ टाकणार तुम्ही, 5 टाका, 50 टाका, 500 टाका, 1000 टाका, जेवढी लेंथ टाकणार तेवढ्या लेंथच्या कॅन्डलचं ॲव्हरेज दाखवलं जातं. लक्षात ठेवा. आणि टाइम फ्रेम तुमची जी असणार तीच ॲव्हरेज निघणार. आता तुम्ही समजा इथं 50 केलं, 50 कॅन्डलचं ॲव्हरेज दाखवा मला. आता 50 कॅन्डलचं ॲव्हरेज किती आलं? 25,207. म्हणजे पाठीमागचे जी 50 कॅन्डल असणार त्या 50 कॅन्डल टाइम फ्रेमनुसार असते. तुम्ही टाइम फ्रेम चेंज केली, 5 मिनिट टाकला, तर 5 मिनिटांनुसार ज्या 50 कॅन्डल बनतील त्याचं ॲव्हरेज ही लाईन तुम्हाला दाखवते. तुम्ही मला डेला वेगळं दाखवते, डे टाइम फ्रेमला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर वेगळं दाखवते, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती वेगळं दाखवते, 1 तासाच्या कॅन्डलवरती वेगळंच काहीतरी दाखवते. तर तुम्ही जी टाइम फ्रेम चॉईस करणार त्याच्यानुसार ती तुम्ही जेवढी लेंथ टाकलेली आहे तेवढ्या लेंथचं ॲव्हरेज प्राइस काढलं जातं. इथे लक्षामध्ये 50, समजा काही लोक बघा, तुम्ही बघितलं असेल बऱ्यापैकी 200 EMA वापरतात. माहिती आहे कोणाला 200 EMA कशासाठी वापरतात? मला कमेंटमध्ये सांगा. लोक 200 EMA जास्त करून लोक वापरतात. 200 EMA हा ट्रेंड बघण्यासाठी वापरतात. बघा, तुम्ही रिस्पेक्ट करणार की 200 EMA ला जास्त रिस्पेक्ट केला जातो, कारण ट्रेंड तुमचा समजतो याच्यामध्ये, मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे. बघा किती वेळा मार्केटनं बघा टच केले, बघा दिसतंय हे बघा, इथं प्राइस वरून इथं आली, रिस्पेक्ट, ट्रेंड बघा, म्हणजे रिस्पेक्ट त्या लेवलला देते मार्केट. 200 EMA हा काय असतो?
एक ट्रेंड बघण्यासाठी असतो की मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे. मोठ्या टाइम फ्रेमवरती बघायचा. तुम्ही म्हणाल सर 5 मिनिटामध्ये मी 200 वापरतो, नाही, डेली टाइम फ्रेमवरती बघायचा मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे. हे बघा दिसलं तुम्हाला, एक ट्रेंड समजून जातो की मार्केटचा मेजर ट्रेंड कोणता चालू आहे, बुलिश आहे का बेरिश मार्केट आहे. मोठा ट्रेंड कोणता आहे मार्केटचा. पाठीमागं बघा तुम्ही किती वेळा मार्केटने तिथे टेस्ट केले बघा. दिसते हे बघा, इथं पण बघा, या ठिकाणी पण काम केलंय त्याने, इथं सुद्धा दाखवतो तुम्हाला. याच्या भरपूर स्ट्रॅटेजी 2-3 आहेत जे की जास्त करून यूज केल्या जातात EMA मध्ये. ओके, जास्त करून हे वापरतात EMA 200, जेणेकरून आपल्याला मार्केटचा ट्रेंड कोणता आहे समजावा. बुलिश आहे बेरिश मार्केट मोठ्या ट्रेंडमध्ये कोणतं चालू आहे. स्टॉकमध्ये पण सेम, स्टॉकमध्ये पण तुम्हाला दाखवणार की समजा तुम्ही एखादा स्टॉक ओपन करू, कोणता केला, रिलायन्स केला समजा, रिलायन्स पॉवर इंडस्ट्रीज करू चला. हे बघा याच्यामध्ये सेम दाखवणार, असं काय नाही. इंडिकेटर राहतं हे. ओके, स्विंग ट्रेडिंगसाठी येस, लॉंग पोझिशनसाठी याच्यामध्ये, कारण तुम्हाला लॉंग ट्रेंड समजतो मार्केटचा, या स्टॉकचा ट्रेंड कोणता चालू. आता इथं बघा, जसं त्याच्या खाली आला सेलिंग आली, जसं त्याच्या वर गेला मार्केट बघा, इथं परत आले मार्केटने बघा रिस्पेक्ट केला या लेवलला. दिसतं का इथं टाइमपास केला मार्केटने, ते ॲक्युम्युलेशन केलं. दिसतं या लेवलपाशी येऊन, म्हणजे रिस्पेक्ट केला नाही तर मार्केटने या लेवलला. आता इथं तुम्हाला दिसलं की लाईन पैसे आला, इथं मार्केट काय करते, रिॲक्ट काय करते, ॲक्युम्युलेशन करायला, म्हणजे मार्केट काय करते, साईडवे झालंय. इथं बाईंग आली, प्रॉफिट बुकिंग झालं, तर इथे टाइमपास चालू आहे, म्हणजे मार्केट इथून ट्रेंड किंवा हा स्टॉक ट्रेंड कंटिन्यू करू शकतो. येते लक्षामध्ये. इथं बघा, ज्या वेळेस मार्केट सेलिंग साईडला होता, मार्केट परत हा स्टॉक इथं गेला, या लेवलला रिस्पेक्ट दिला, इथून सेलिंग आली, परत सपोर्टपर्यंत आला परत, किंवा सपोर्टपर्यंत हा स्टॉक आला. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही ह्याला फक्त बाईंग सेलिंगसाठी बघू नका किंवा इंडिकेशन बघू नका, ह्याच्यासोबत प्राइस ॲक्शन जोडा. फक्त इंडिकेटर झालं म्हणजे नाही, प्राइस ॲक्शन सोबत जोडा. तुम्ही जर का बघितलं असतं तर हा तुमचा रेजिस्टन्स झोन होता, इथून वारंवार प्राइस रिजेक्ट होते, दिसते तुम्हाला, हा तुमचा रेजिस्टन्स झोन आहे. हे बघा दिसला, हा रेजिस्टन्स झोन आहे, म्हणजे प्राइस इथे आली, इथून सेलिंग येते, परत प्राइस इथे गेली, सेलिंग येते, परत प्राइस या लेवलला गेली, आणि तुम्हाला 200 EMA जवळपास दिसते, म्हणजे अजून सेलिंग कन्फर्मेशन झालं, डबल कन्फर्मेशन तुम्हाला भेटलं. किंवा प्राइस ॲक्शननुसार पण सेलिंग साईडला दाखवते आणि इंडिकेटरनुसार पण सेलिंग साईडला दाखवते, म्हणजे डबल कन्फर्मेशन आहे. आणि त्यासोबत व्हॉल्यूम जोडा, व्हॉल्यूम आला तर चांगलीच गोष्ट आहे. व्हॉल्यूम दाखवू आपण, एक सेकंद, व्हॉल्यूम इंडिकेटर जोडू. व्हॉल्यूम आलं का बघू ह्या कॅन्डलला. ही जी कॅन्डल बनली तुमची, ही कोणती कॅन्डल आहे, ही आपण शिकलेलं आहे, ही बेरिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. इथे एंट्री, याच्यावर SL, आणि व्हॉल्यूम बघा ठीकठाक व्हॉल्यूम आहे, असं काही नाही की व्हॉल्यूमच नाही आहे कॅन्डलला, आहे बऱ्यापैकी व्हॉल्यूम होता. याच्यावर SL ठेवला असता, इथपर्यंत टार्गेट झालं. येते लक्षामध्ये, अशा पद्धतीने काम करू शकता. फक्त नुसतं इंडिकेटर दिसलं किंवा फक्त EMA दिसला सरांनी शिकवले असं, किंवा मी असं अर्धवट नॉलेज घेऊ नका. लक्षात ठेवा, प्राइस ॲक्शन तर तुम्हाला कन्फर्मेशन घ्यावंच लागणार. कोणतेही इंडिकेटर वापरा, तुम्ही कोणतेही इंडिकेटर वापरा, हेच नाही कोणतेही वापरा. ओके, समजलं. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हे रिसेंट प्राइसला जास्त इम्पॉर्टन्ट देतं, रनिंग प्राइसला जास्त इम्पॉर्टन्ट दिलं जातं. तुम्हाला दाखवलं मी कसं दिलं जातं. प्राइस ॲक्शन सोबत चालणार एक डायनॅमिक. लक्षात ठेवा, हे इंडिकेटर आहे ना, हे लॅगिंग इंडिकेटर नाही, हे लीडिंग इंडिकेटर, म्हणजे तुम्हाला रनिंग दाखवतं. रनिंग काय इंडिकेटर बघा, लेट इंडिकेशन द्यायचं, तसं EMA देतं नाही. EMA जशी प्राइस चेंज होत राहणार तसं EMA चेंज होतं, EMAच्या प्राइसमध्ये चेंज होतं लगेच. असं नाही की आता चेंज झाला आणि उद्या वेगळंच काय दाखवते, नाही. ते प्राइस सोबत चालतं इंडिकेटर. तुम्ही जे लेंथ टाकणार त्याच्यानुसार हे काय चालतं, इंडिकेटर चालतं. लक्षात ठेवा, हे लॅगिंग इंडिकेटर आहे, हे लीडिंग इंडिकेटर आहे, सोबत प्राइस सोबत चालतं हे. ओके, ह्याच्यामध्ये काय होतंय, आयडेंटिफाय करायला सोपं जातं, तुम्हाला मदत होते. कशासाठी, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मसाठी इझिली मदत होते. याच्यामध्ये लॉंग टर्मसाठी तर खूप मदत करते, स्विंग ट्रेडिंगसाठी तर चांगल्या पद्धतीने काम करतं. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढी मोठी टाइम फ्रेम वापरणार तेवढ्या मोठ्या टाइम फ्रेममध्ये हे इंडिकेटर लय भारी काम करते. पण त्यासोबत तुम्हाला प्राइस ॲक्शन जोडायचं. तुम्हाला मी आधी सांगितलं, तुम्हाला प्राइस ॲक्शन जोडावं लागणार. तुम्ही जर का प्राइस ॲक्शन त्यासोबत नाही जोडली, फक्त इंडिकेटर बघितलं झालं नाही, असं होत नाही. तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, समजलं. हाऊ EMA वर्क, म्हणजे EMA कसं काम करतं बघा, कसं काम होतं EMA मध्ये. हे आहे EMAचं सूत्र. बऱ्याच लोकांना माहित नसेल, हे सूत्र आहे. आता हे काय आपल्याला गरज नाही याची. जर तुम्हाला वाटत असेल नोट डाऊन करायची, नोट डाऊन करा. EMA काढलं कसं झालं बघा, प्राइस इंटू वेट.
म्हणजे आत्ता सध्या प्राइस काय चालू आहे आणि हे वेट म्हणजे काय, वेटेज म्हणजे काय असतं, तुम्ही जी त्याच्यामध्ये लेंथ टाकली. समजा काही लोक 20 EMA वापरतात, काही 20 EMA काही लोक वापरतात, काही 50 EMA वापरतात, काही लोक 200 EMA वापरतात, काही लोक 100 EMA वापरतात किंवा 100 EMA वापरतात. ती जी तुमची वेटेज असणार किंवा लेंथ असणार ती लेंथ इथे येणार. म्हणजे आता जी प्राइस आहे इंटू लेंथ प्लस प्रिव्हियस EMA म्हणजे पाठीमागच्या कॅन्डलचा EMA इंटू 1 मायनस आत्ताच्या जेवढी लेंथ तुम्ही टाकलेली आहे त्या लेंथ मायनस केली जाते. याच्यातून तुमचं काय होतं, ॲव्हरेज प्राइस निघते. तुम्ही टाकून बघा, ॲव्हरेज प्राइस निघते. मी स्वतः काढलेला आहे, तुम्ही काढून बघा. वाटलं 2 EMA घ्या 2 कॅन्डलचा आणि त्याचे क्लोजिंग प्राइस आणि हे करा, त्याच्यानुसार तुम्हाला ॲव्हरेज प्राइस निघून जाईल. तीच ॲव्हरेज प्राइस तुम्हाला तिथे दिसणार. आता मी काढून दाखवलं असतं परंतु वेळ जाईल आपला त्याच्यामध्ये. तुम्ही काढून बघा, हे सूत्र मी स्वतः वापरून बघितलेलं आहे. याच्यानुसार निघतं. ओके. रिसेंट कॅन्डलला खूप महत्त्व दिलं जातं किंवा वजन दिलं जातं, त्यामुळे EMA जलद प्रतिसाद देतो. म्हणजे काय होतं, EMA लवकर कन्फर्मेशन तुम्हाला देतो. तुम्हाला मी आधी सांगितलं हे लीडिंग इंडिकेटर नाही, सॉरी लॅगिंग इंडिकेटर नाही, हे लीडिंग इंडिकेटर आहे. म्हणजे चालू प्राइसमध्ये तुम्हाला लगेच प्रतिसाद देतं. ओके. सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा EMA फास्ट असतो. तुम्हाला सांगितलं, मागाशी सांगितलं मी, SMA पेक्षा EMA कधी पण फास्ट आहे, कारण तो रनिंग कॅन्डलला पण मोजतो. SMA रनिंग कॅन्डलला मोजत नाही, तो पाठीमागच्या समजा 10 कॅन्डलचं ॲव्हरेज घेतलं तर 10च कॅन्डलचं ॲव्हरेज घेणार. समजा आज 11वी कॅन्डल आहे तर 11व्या कॅन्डलचं तो काय करतो, ॲव्हरेज पकडत नाही. पण EMA तसं नाही करत. EMA आजच्या कॅन्डलला पहिलं महत्त्व देतो, त्याच्यानंतर आजची कॅन्डल पहिली आणि त्याच्या नंतर मग मागच्या कॅन्डल 9 पकडतो. येतं लक्षामध्ये ते EMA. त्याच्यामुळे EMA खूप फास्ट कन्फर्मेशन तुम्हाला देतो. आलं लक्षात. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का EMA आणि SMA मध्ये? EMAच वापरा, SMA वापरू नका. दादा दाखवा प्लीज. ओके, ठीक आहे. स्विंग ट्रेडिंग लॉंग पोझिशन. ओके. शॉर्ट टर्म व्ह्यू, लॉंग टर्म व्ह्यू, 920 EMA बेस्ट. येस, दाखवतोच आहे. स्ट्रॅटेजी पुढे आहेत आपल्या. कोणत्या EMAचं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. काही लोक भरपूर EMAचे कॉम्बिनेशन करतात. दाखवतो मी, पुढे आहे सगळे EMAचे आहे. कॉमन EMA बघा. आता काही लोक जास्त करून यूज कोणते करतात शॉर्ट टर्मसाठी बघा, 9, 12, 20. काही लोक 9-12 वापरतात, काही लोक 9-20 वापरतात इंट्राडेसाठी. बघा, तुम्ही वापरून बघायचं हे स्वतः नंतर. 9-12 किंवा 9-20 हे दोन इंडिकेटर राहतात. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, EMA मध्ये 3 कंडिशन असतात. एक म्हणजे काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस EMA मध्ये बघा, ही समजा तुमची EMAची लाईन आहे, बरोबर. मार्केट ज्यावेळेस EMA वरती वरून खाली येते, समजा वरून खाली येते, बरोबर, EMA वरती इथं आलं, एक तर काय होईल, इथून याला रिस्पेक्ट करून प्राइस वर निघून जाईल किंवा इथून काय करेल, EMA ला खाली क्रॉस करेल. म्हणजे एकतर हा, आणि EMA लक्षात ठेवा, EMA हे म्हणजे काय, एक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतं. एक सांगायचं राहून गेलं माझ्याकडनं, एक सपोर्ट रेजिस्टन्सचं EMA काम करते. जसं आपण बघा, आपण काय केले, आडवे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केले. हा तुमचा रेजिस्टन्स असतो, हा तुमचा सपोर्ट असतो, हे आपण शिकलेलो आहे, बरोबर. आपण तिरपे पण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केलेत बघा. हे हा तुमचा रेजिस्टन्स असतो, आपण त्याला काय म्हणतो, ट्रेंड लाईन बोलतो, बरोबर आहे. हा तुमचा एक सपोर्ट असतो, हा तुमचा रेजिस्टन्स असतो. परंतु मार्केटमध्ये असे पण सपोर्ट रेजिस्टन्स असतात, डायनामिक असतात. ते काम कोण करतं, EMA करतं. पिरॅमिड, येस, ते काम कोण करतं, दाखवू का एक सेकंड. सपोर्ट रेजिस्टन्सच काम करतं हा एक प्रकारे. हे बघा, इथं ह्यानं काय काम केलं, इथं रेजिस्टन्सचं काम केलं. इथून प्राइस रिजेक्ट झाली ना, म्हणजे सेलिंग आली, रेजिस्टन्स झाला. कारण खालून प्राइस जाताना वर काय असतं, हा रेजिस्टन्स असतो, खाली सपोर्ट असतो. ओके. आता बघा, इथं त्यानं रेजिस्टन्सचं काम केलं, पण काही ठिकाणी त्यानं सपोर्टचं बी काम केलेलं असू शकते. एक सेकंड, कुठं दिसतंय आपल्याला, हे बघा, इथं त्यानं सपोर्टचं काम केलं, दिसतंय, इथं त्यानं सपोर्टचं काम केलं. प्राइस वरून खाली आली, हा सपोर्ट आला, रिव्हर्सल घेतला त्याने लगेच. बघा तुम्ही, इथून प्राइस खाली आली, रेजिस्टन्सवर आली, सॉरी सपोर्टवरती आली, इथून परत बाउन्स मारला. म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्सचं काम केलं इथं, सॉरी सपोर्टचं काम केलं. येतं का लक्षामध्ये. प्राइस ॲक्शन तुम्हाला जोडावं लागणार याच्यामध्ये, लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही असं फेक ब्रेकआउटमध्ये फसणार. आता काही लोकांना वाटलं इथं ब्रेकआउट झाला, ब्रेकडाऊन झाला, सेलिंग साईडचं पोझिशन घेणार, इथं त्यांचा एसएल झाला, इथं परत वाटणार त्यांना ब्रेकडाऊन झाला, पण खाली दिसतोय ना तुला इथं सपोर्ट आहे तो. जर का तुम्ही लक्षात ठेवा, इथं तुम्ही सेलिंग साईडला बसला ब्रेकडाऊनच्या नादात, पण तुम्हाला दिसत नाही का इथे एक सपोर्ट आहे, प्राइसने इथून एक बाउन्स केला होता पहिला, प्राइस परत त्या लेवलला इथे परत इथून बाउन्स करू शकते.
फक्त EMAच्या नादी लागू नका, तुम्ही खाली प्राइस ॲक्शन पण बघा ना. बरं इथं पण सेम तसंच, परत प्राइस खाली आली, इथं परत सेलिंग साईडला तुम्ही बसले, इथं तुम्हाला वाटलं की हा इथपर्यंत काय, इथपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकले असते किंवा इथपर्यंत घेऊ शकले असते जास्तीत जास्त या लेवलपर्यंत. इथं दिसतोय ना तुम्हाला प्राइस सपोर्ट आहे, इथं प्राइसने इथून बाउन्स मोठा केला होता, म्हणजे इथून सेलिंग आली त्यावेळेस इथं बायर बसले होते, बायर लोकांनी प्राइसला वर घेऊन गेले, परत मार्केट आता त्या लेवल येतं म्हणजे बायर वर घेऊन जाणार ना मार्केटला थोडंफार तरी. ओके, त्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. ओके, मीडियम टर्ममध्ये लक्षात ठेवा, मीडियम म्हणजे काय, काही लोक स्विंग ट्रेडिंग करतात त्याच्यासाठी 50 EMA वापरतात, काही लोक 100 वापरतात, काही लोक 20 वापरतात, काही लोक 200 पण वापरतात, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. येथे लक्षात, लॉंग टर्मसाठी 100-200 मेजर ट्रेंड डायरेक्शन. तुम्हाला मागाशी सांगितलं मी, मार्केटचा किंवा त्या स्टॉकचा जर का ट्रेंड तुम्हाला आयडेंटिफाय करायचा असेल तर तुम्हाला 200 EMA वापरावं लागेल. 200 EMA सगळ्यात बेस्ट आहे. मी सध्या मी वापरत होतो, आधी पण वापरतो, आता बी बघतो कधी कधी, त्याच्यामध्ये वेळ कमी होतो. लक्षात ठेवा, आता तुम्ही एक सेकंड मी दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला समजा मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे, मी एक सेकंड हे समजा 200 EMA क्लोज करतो. तुम्हाला ट्रेंड ओळखण्यासाठी काय करावं लागेल, याला असं क्लोज करून बघावं लागेल बाबा ट्रेंड कोणता चालू आहे स्टॉकचा, किंवा तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवरती बघावं लागेल अशा पद्धतीने, बरोबर. मग इथं समजून येईल बाबा हा ट्रेंड आता थोडासा बुलिश दिसतोय मला. परंतु तुम्ही ते जर का EMA वापरलं तर तुमचं काम इझी होतंय, तुम्हाला लगेच दिसून येतंय की इथं मेजर ट्रेंड बुलिश आहे मार्केटचा, किंवा या स्टॉकचा ट्रेंड हा बुलिश आहे, दिसतंय मोठ्या टाइम फ्रेमवरती हा स्टॉक बुलिश डायरेक्शनला आहे. म्हणजे तुमचं काम इझी करून टाकतंय ते एक प्रकारे, तुम्हाला ट्रेंड लगेच आयडेंटिफाय होणार तुमचा. येते लक्षामध्ये 200 EMA आहे, 200च वापरा. जर लॉंग टर्म तुम्हाला जर का डायरेक्शन फक्त बघायची असेल मार्केटची किंवा त्या स्टॉकची डायरेक्शन बघायची असेल तर 200 EMA, 100 पण नका वापरू, 200च वापरा फक्त. हाच EMA वापरा तुम्ही 200. ओके, समजलं इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काय आहे का? आता इथून नंतर बघा EMAचे आपण ट्रेडिंग सेटअप बघणार आहे. इथपर्यंत तुम्हाला EMAचं बऱ्यापैकी नॉलेज आलं असेल. ओके, आता EMAचं इथून पुढे आपण सेटअप बघणार आहे. दादा मला एक सांगा, एक्सपायरीच्या दिवशी प्रीमियम खूप, दादा ते आपण थोड्या वेळानंतर बघू, आधी आपण सेशनवरती फोकस करू. ओके, सेशन रिलेटेड विचारा काय अडचण असेल तर. EMA ट्रेडिंग सेटअप ओके देणार, तुमच्या प्रश्नाला उत्तर देणार. प्रेम काय नाव आहे यांचं, तुमच्या याला 3199 तुम्हाला देतो, नंतर उत्तर देतो मी शेवटी. आता ट्रेडिंग सेटअप बघा कोणकोणते आहेत याच्यामध्ये. बघा EMA मध्ये तुम्ही कोणकोणते सेटअप वापरू शकता. एक म्हणजे पहिला सेटअप नीट बघा, आता काय आहे लक्षात ठेवा. EMA तुम्हाला समजलं तर समजते, नाही तर EMA खूप अवघड जाते समजायला. EMA मध्ये बघा काय होतं, एक तर EMA मध्ये तुम्ही पुलबॅक सेटअप वापरू शकताय. पुलबॅक म्हणजे काय असते, ज्यावेळेस EMA वरून खाली ज्यावेळेस एखादा ट्रेंड येतो, हे बघा इथे कन्सेप्ट सांगतो काय, मार्केटने EMA तोडलेला नाही. काय म्हणते, मार्केटने EMA तोडलेला नाही, फक्त थोडंसं माग आलेलं आहे आणि आला आणि पुन्हा ट्रेंड सुरू झाला तर त्याला पुलबॅक एंट्री बोलले जातं. त्याला काय बोलतात, पुलबॅक एंट्री. म्हणजे काय असतं बघा, लक्षात ठेवा, आत्ता लगेच दाखवतो मला पुलबॅक एंट्री म्हणजे काय. आत्ता बघा मेजर ट्रेंड काय या स्टॉकचा, बुलिश आहे. मेजर ट्रेंड काय या स्टॉकचा, बुलिश आहे, बरोबर आहे. आता इथून जर का तुम्ही बघितलं, हा जो पाठीमाग आलाय ना, हा तुमचा पुलबॅक आहे. म्हणजे याला तुम्ही प्रॉफिट बुकिंग बोला किंवा थोडंसं सेलिंग बोला. इथून थोडीशी सेलिंग आली, हा पुलबॅक आला, इथं परत आला, इथं तुम्हाला एंट्री कुठेतरी भेटली, इथे एंट्री घ्या आणि हे टार्गेट घ्या. याला पुलबॅक ट्रेडिंग बोललं जातं. म्हणजे प्राइस ज्यावेळेस वर जाते त्यावेळेस प्राइस थोडीशी खाली येते. खाली येताना जर का तुम्हाला इथं खाली दिसतोय, प्राइस ॲक्शननुसार पण दिसतोय, इथं खाली स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्यासोबत पण जर का तुमची EMA ची लाईन येते तर लक्षात ठेवा, हा डबल कन्फर्मेशन आहे की इथून हा स्टॉक रिव्हर्स फिरू शकतो. आता तुम्हाला दाखवतो दोन्ही. आता ही लाईनला तर इथे टच झालीच, यात तर काय विषयच नाही. आता इथं प्राइस ॲक्शननुसार बघू आपण कन्फर्मेशन होतं का आपलं. तर प्राइस ॲक्शननुसार जर का तुम्ही बघितलं तर तुमचा इथं पण एक सपोर्ट होता, या लेवलपाशी पण एक सपोर्ट होता. पहिला सपोर्ट तर हाच होता, हा रेजिस्टन्स होता तुमचा, बरोबर आहे. आता प्राइस बघा झालंय काय, प्राइस इथं या लेवलला आहे, बरोबर आहे. आता समजा लेवल आहे, इथून पुढे कॅन्डल नाहीत असं समजून चला, हे कॅन्डल नाही आहेत असं समजा. इथं कॅन्डल आहेत, इथे प्राइस बनायला सुरुवात झाली, हा रेजिस्टन्स किंवा हा सपोर्ट तुमचा प्राइसने इथं ब्रेक केला. आता प्राइस आली ह्या लाईनला आली, कुठल्या EMAच्या लाईनला. खाली तुम्हाला दिसतोय इथं पण सपोर्ट आहे आणि इथं पण सपोर्ट. आता प्राइस नेमकं सपोर्ट कुठं घेईल माहित नाही आपल्याला, इथं पण घेऊ शकते किंवा इथंही सपोर्ट घेऊ शकते प्राइस, बरोबर आहे. ठीक आहे, मान्य. आपण बघायचं की बुलिश कन्फर्मेशन आपल्याला काय भेटते.
बघू कुठं बुलिश कन्फर्मेशन नेमकं भेटले. पहिली गोष्ट इथं भेटलेलं आहे, थोडंसे स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल बनलेली आहे. बट ठीक आहे, तुम्ही इथं नाही घेतलं, समजा बऱ्याच लोकांना इथं नाही समजलं, काही लोकांना वाटलं असेल इथं ट्रॅप देऊ शकतो, तर डबल कन्फर्मेशन काय होईल, हा तुमचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स प्राईजनं काय केला बघा, इथं तोडला, या कॅन्डलनं तोडला. इथंही तुम्ही एंट्री करू शकले असते, या कॅन्डल नंतर इथे एंट्री झाली असते तरी चाललं असतं, या कॅन्डलच्या लोच्या खाली असेल ठेवा. आपण शिकलेलो आहे ब्रेकआउट झाल्यावर हा रेजिस्टन्स तुमचा ब्रेक झाला, इथं नेक्स्ट कॅन्डलला एंट्री घ्या, या कॅन्डल क्लोजिंग नंतर एंट्री घ्या चालेल, आणि इथं एसेल ठेवा चालेल, आणि हे टार्गेट ठेवा. आपण हेच म्हणतो ना बाय ऑन डिप, बाईंग आली, डिप आला, बाय करा आणि हे टार्गेट ठेवा. ओके, हा 200 AM आहे दादा चेतन भाऊ, हा 200 आहे, म्हणजे मेजर ट्रेंड आहे बुलिश, म्हणजे स्विंगसाठी सांगतोय तुम्हाला, स्विंगसाठी मोठ्या याच्यामध्ये. ओके, याला काय बोललं जातं लक्षात ठेवा, कन्सेप्ट आपण शिकवतोय आता, कन्सेप्ट शिकतोय. तुम्ही इथं 50 पण वापरू शकता, 200च्या ठिकाणी आता बरेच लोक 50 वापरतात, 100 वापरतात, ठीक आहे आपण 100 वापरून बघू चला. काही लोक 100 पण वापरतात, 100 मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल बघा, सेम तीच कन्सेप्ट आहे बघा. इथं मार्केटमध्ये इथं बाईंग आली, बरोबर आहे, बाईंग आली, इथं सेलिंग आली, परत बाईंग आली, परत पुलबॅक आला, हा याला पुलबॅक बोललं जातं. म्हणजे काय, इथून बाईंग आली होती, हा प्राइस थोडासा पुलबॅक द्यायला खाली आलाय, आणि इथं बघा तुम्हाला हॅमर बांधताना दिसतोय बघा, हॅमर बांधलाय तिथं, घ्या ना इथं एंट्री, हेच पहिलं टार्गेट तुमचं, डबल कन्फर्मेशन आहे ना इथं. बरं इथं सपोर्ट आहे का बघू आपण, प्राइस ॲक्शननुसार पण बघितलं पाहिजे, इथं सपोर्ट आहे का, येस सपोर्ट आहे ना इथं प्राइसला. एक सेकंड, ही लेवल आहे ना, पाठीमाग कुठेतरी सपोर्ट असणार आहे, नाही पाठीमाग नाही, हाच आहे, हा सपोर्ट आहे तुमचा, असा सपोर्ट बनतो इथं. आता इथं बघा फेक ब्रेकआउट वाले बघा, फेक ब्रेकआउट वाले कसे बसतात बघा, इथं ब्रेकडाऊन झाला, सॉरी ब्रेकडाऊन वाला, ते पण आपण पुढे शिकणार आहे, ते पण ब्रेकडाऊन पण शिकणार, EMAचे ब्रेकडाऊन पण आहे. इथं बघा ब्रेकडाऊन झाला, इथं सपोर्ट आहे प्राइसला, खाली इथं पण सपोर्ट आहे, आणि इथं पण सपोर्ट आहे, प्राइस एवढं सहजासहजी खाली जाणार नाही. आणि तुम्ही लेंथ जर का बघितली, नीट लेंथ जर का बघितली, तर सेलरमध्ये तेवढी लेंथ नाही आहे, वरच्या साईडला वीक दिसतात, म्हणजे बाहेर वर नेण्याचा प्रयत्न करतात वारंवार, इथं पण बघा वीक दिसतात, म्हणजे बाहेर वर नेण्याचा प्रयत्न करायला लागलेत. येते लक्षात, म्हणजे लक्षात ठेवा पुलबॅक म्हणजे काय असतं, ज्यावेळेस प्राइसमध्ये बाईंग येते, एक पुलबॅक येतो, आणि जर का तो लाईन पैसे असेल, इथं जर का तुम्हाला बुलिश कन्फर्मेशन भेटते, प्राइस ॲक्शननुसार जर का बुलिश कन्फर्मेशन भेटते, व्हॉल्यूम भेटतोय, तर तुम्ही ते एंट्रीचा प्लॅन बनवू शकता, रिस्क घेऊ शकता, आणि इथपर्यंत टार्गेट घेऊ शकता, पहिलं टार्गेट. इथे लक्षामध्ये ह्याला पुलबॅक ट्रेडिंग बोललं जातं, समजलं. आता याच्यामध्ये बघा बुलिश साईडला आणि बेरिश साईडला बघा कसं असतं, प्लॅन कसा असतो. जर का मार्केटचा किंवा त्या स्टॉकचा ट्रेंड जर का बुलिश असेल, मेजर ट्रेंड जर का बुलिश असेल, तर लक्षात ठेवा अप ट्रेंड असेल तर काही लोक 220 EMA वापरतात, काय वापरतात 20 EMA स्विंगसाठी, काही लोक 50 पण वापरतात, 2 EMA वापरतात, काही लोक 20-50. क्रॉस ओव्हर नाही वापरत, मी सांगतोय क्रॉस ओव्हर नाही वापरत, अजून आपण एकच EMA बघतोय, डबल EMA आपण अजून लावलेलं नाहीये. लक्षात ठेवा आपण अजून एकच EMA बघतोय, इथं समजा तुम्ही 20 जरी लावलं, हे 20 आहे, हे 20 EMA असते, डेलीवरती लावलं, विकली लावली आपण टाइम फ्रेम बघा, हे तुमचं 20 EMA, काही लोक 20 वापरतात, काही लोक 50 वापरतात. आता प्रत्येकाचं वेगवेगळी स्ट्रॅटेजी आहे, तुम्हाला ज्याच्यामध्ये रिझल्ट वाटेल ते तुम्ही बेटर ठेवा, किंवा ते EMA तुम्ही वापरू शकता. हे बघा इथं काय झाली प्राइस, इथून प्राइस खाली आली, सेलिंग आली, पुलबॅक आला, राईज झाली प्राइस, इथं परत बघा EMA कन्फर्मेशन दिलं, इथून सेलिंग, इथपर्यंत टार्गेट, परत वर गेला, परत इथून सेलिंग आली, इथपर्यंत टार्गेट. आता इथं ब्रेकआउट झाला EMAचा, प्राइस वर निघून गेली. ओके, 20 तुम्हाला जे योग्य वाटेल ते EMA वापरा तुम्ही, मी जास्त इंडिकेटर वापरत नाही, त्याच्यामुळं मी याच्यावरती सगळं वापरून बघितलं, 9 बघितलं, 20 बघितलं, 50 बघितलं, 200, फक्त 200 EMA मी मेजर ट्रेंड बघण्यासाठी तेवढं वापरतो, बाकी कुठलंच EMA वापरत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये बघा समजलं. प्राइस 20 EMA जवळ येऊन जर का सपोर्ट घेत असेल तर बाईंग साईडला एंट्री, किंवा 50 EMA जवळ जर का येऊन प्राइस सपोर्ट घेते तर तिथून बुलिश कन्फर्मेशन, पण प्राइस ॲक्शन सोबत जोडायचं. एंट्री बघा कसे होते, सपोर्ट कॅन्डल जर का त्या EMA पशी जर का कॅन्डल एखादी बुलिश कन्फर्मेशन कॅन्डल जर का बनते, तर तिथं लगेच क्लोजिंग नंतर लगेच बाईंग एंट्री घ्यायची, जसं की मग हॅमर बनला होता, हॅमरला लगेच एंट्री घ्यायची.
EMAच्या खाली SL किंवा त्या कॅन्डलच्या खाली SL ठेवू शकता. टार्गेट स्विंग हाय, जो वरचा स्विंग हाय असणार म्हणजे जिथून प्राइस पडली होती त्या लेवलपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकता. आता हे तुम्हाला टार्गेट घेण्याच्या पद्धती मी ऑलरेडी शिकवल्या. स्विंग हाय घ्या किंवा तुमचा जो SL आहे त्याच्या दुप्पट तुम्ही टार्गेट घेऊ शकता. ओके, त्याच्या दुप्पट तुम्ही टार्गेट घेऊ किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरा. जशी जशी प्राइस वर जाईल तसं स्टॉप लॉस ट्रेल करा. तेच सेम बेरिज साईडला जर का प्राइस वरून खाली पडते, समजा वरून खाली प्राइस आली, एक सेकंड, जर का प्राइस वरून खाली पडते बरोबर आणि जर का पुल बॅक घेते इथं आणि वरून जर का EMA असा येतोय तुम्हाला जसं की मगाशी दाखवलाय, कुठं दाखवतो एक सेकंड दाखवतो मी लाईव्ह मध्ये, इथून प्राइस पडली आणि परत प्राइस जर का वर जाते बाउन्स करते आणि इथे जर का तुम्हाला बेरिश कन्फर्मेशन दिसतंय तर इथे एंट्री घ्या, याच्या वरचाच SL ठेवा आणि हे टार्गेट ठेवा अशा पद्धतीने. ओके, हे करू शकता तुम्ही. समजलं? सेम ते रिजेक्शन कॅन्डल क्लोजिंग नंतर शॉर्ट किंवा सेल करा. EMAच्या वर हायच्या वर SL ठेवा आणि टार्गेट जो खालचा लो असेल म्हणजे खाली जाणारा सपोर्ट असेल तो सपोर्ट तुम्ही टार्गेट घेऊ शकता किंवा 1:2चं टार्गेट घेऊ शकता किंवा ट्रेलिंग SL वापरू शकता. जशी जशी प्राइस खाली जाणार तसं तसं SL खाली आणायचं. समजलं? हे झालं तुमचं पुलबॅक. पुलबॅक झाला. आता EMA मध्ये ब्रेकआउट ब्रेकडाऊन पण होतो, तो सेटअप आपल्याला बघायचा आहे. EMA मध्ये काय होतो, कधी कधी ब्रेकआउट पण होतो म्हणजे अप साईडला आणि ब्रेकडाऊन पण होतो डाऊन साईडला कधी कधी. हे आपल्याला आता बघायचं आहे. हे बघा कन्सेप्ट काय बघा, कन्सेप्ट समजून घ्या पहिल्यांदा, कारण कन्सेप्ट जर का समजले तर समजायला सोपं जातं. लक्षात ठेवा, EMAचा वरचा ब्रेकआउट किंवा खालील ब्रेकडाऊन म्हणजे नवीन ट्रेंड सुरू होण्याचा संकेत असतो. लक्षात ठेवा, EMAचा ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन जो असतो ना, आता समजा मार्केट वर गेले बरोबर, वर गेले बुलिश साईडला गेले मार्केट आणि मार्केटने जर का EMAला क्रॉस ओव्हर दिला म्हणजे जर का मार्केट EMAच्या खाली निघालं तर याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, मार्केटमध्ये सेलिंगचा ट्रेंड सुरू झाला. म्हणजे काय होतं, मार्केटमध्ये डाऊन साईडला सुरुवात झाली असं बोललं जातं. हे बघा दाखवतो तुम्हाला, मोठ्या टाइम फ्रेमवरती दाखवतो. मी 50 नाही जास्त वापरत, मी 200 वापरतो जेणेकरून आपल्याला ट्रेंड समजायला खूप सोपं जातं याच्यामध्ये. हे बघा, ज्या वेळेस मार्केटने इथं बघा मार्केट बुलिश डायरेक्शनला होतं अगोदर, मोठा ट्रेंड कोणता आहे, बुलिश आहे. ट्रेंड कोणता आहे, हा बुलिश. ज्यावेळेस EMAला हिनं क्रॉसओव्हर दिला, EMAच्या खाली क्लोजिंग दिली कॅन्डल, काय झालं, ट्रेंड चेंज झाला. ट्रेंड चेंज झाला कारण EMA खूप मोठं स्ट्रॉंग 200 EMA ना खूप स्ट्रॉंग इंडिकेटर आहे ट्रेंडसाठी. बघा इथं पण काय झालं बघा, ज्या वेळेस त्यानं इथं क्रॉसओव्हर दिला बुलिश ट्रेंड, इथून परत वरच्या साईडला क्रॉसओव्हर दिला परत बुलिश ट्रेंड, हा बाय अँड डिप आहे बघा, याला बाय अँड डिप बोललं जातं बघा. बाईंग डिप परत इथं बाईंग डिप, ही स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची जास्त करून मार्केटमध्ये. ओके, समजलं का? आता बघा इथं पण सेम बाय अँड डिप, क्रॉसओव्हर बघा कसं होतं. आता इथं हे बेरी साईडचं क्रॉसओव्हर आहे आणि हे बुली साईडचं क्रॉसओव्हर आहे किंवा ब्रेकआउट आहे. याला ब्रेकडाऊन बोलतात आणि याला ब्रेकआउट बोलतात. EMAचा हा काय आहे, ब्रेकडाऊन, हा काय आहे, ब्रेकआउट. ट्रेंड चेंज झाला, इथून काय झाला, डाऊन ट्रेंड, इथून जसा हा ब्रेकआउट झाला अप ट्रेंडला सुरुवात झाली. येते लक्षामध्ये, हे आहे ब्रेकआउट ब्रेकडाऊन. ओके, याच्यामध्ये बघा ब्रेकआउट कसा होतो बघा, ब्रेकआउटमध्ये काय केलं तर बाईंग साईडला गेलं जातं. म्हणजे जर काय मार्केटमध्ये सेलिंग आली होती आणि EMA वरून येतो बरोबर आहे. हे बघा EMA कुठून आलेला आहे बघा, नीट बघा तुम्ही, EMA कुठून आलेला आहे, वरच्या साईडनं आलेला आहे. आपण आधी बुलिश साईडचं बघू. हे बघा, ज्या वेळेस प्राइस खाली असते त्यावेळेस EMA तुमच्या वरच्या साईडला असतो आणि इथून काय होतं, हा ब्रेकआउट होतो. ओके, हा ब्रेकआउट होतो वरच्या साईडला. बघा प्राइसने काय केलं, 20 EMAला वरच्या साईडला क्लोजिंग दिलं जातं. वरच्या साईडला क्लोजिंग दिलं, ब्रेकआउट म्हणजे वरच्या साईडला क्लोज दिलं आणि व्हॉल्यूम वाढलेला असेल तर लक्षात ठेवा ब्रेकआउट कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर बाईंग साईडला एंट्री करायची. 20 EMAच्या खाली SL ठेवायचा किंवा त्या कॅन्डलच्या खाली SL ठेवा तरी चालेल. टार्गेट तुम्ही घेऊ शकता 1:2 तिथे लक्षामध्ये, किंवा स्विंग हाय जिथून प्राइस पडायला सुरुवात झाली ते तुम्ही टार्गेट घेऊ शकता. म्हणजे कुठपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकले असते. बघा हा तुमचा ब्रेकआउट झाला इथं बरोबर आहे. इथे तुम्हाला प्राइस ॲक्शन कन्फर्मेशन दिलेलं आहे. इथे तुमचं जर का तुम्ही व्यवस्थित बघितले तिथे ट्रेंड लाईनचा पण ब्रेकआउट आहे तुमच्या. इथे जर का तुम्ही अशी ट्रेंड लाईन मार्क केली असती बघा अशा पद्धतीने, ही तुमची ट्रेंड लाईन आहे. इथे ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला इथं
तरी पण चाललं असतं एंट्री. टार्गेट कुठपर्यंत घेऊ शकले असते, जिथून प्राइस पडायला सुरुवात झाली ही तुमची इथून पडायला सुरुवात झाली ती प्राइस या लेवलपर्यंत टार्गेट. ओके, म्हणजे इथे एंट्री हे टार्गेट. शार्प सेलिंग कुठून यायला सुरुवात झाली ते बघायचं, अगोदरच हे नाही महत्वाचं. ही लक्षात ठेवा, हा जो आहे ना हा मेन तुमचा रेजिस्टन्स आहे, हा तुमचा मेन रेजिस्टन्स आहे, हा नाही रेजिस्टन्स. लक्षात ठेवा, का सांगतो तुम्हाला बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला फेक सपोर्ट रेजिस्टन्स ओळखता आले पाहिजेत. हे तो हा तुमचा ओरिजिनल, हा फेक आहे रेजिस्टन्स. कारण का माहिती आहे का, खरा रेजिस्टन्स हाच आहे तुमचा. मार्केटनं काय केलं माहिती आहे, इथून फेक ब्रेकआउट दाखवला आहे आणि इथून सेलिंगला सुरुवात केली. हा ब्रेकआउट आहे फेक, इथं बायरला फसवले गेले. खरा रेजिस्टन्स हा आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे तुमचा खरा. इथून प्राइस किती वेळा रिजेक्ट झाले बघा. आणि ऑपरेटरला माहित आहे की जर का मी इथून फेक ब्रेकआउट दाखवला तरच बाहेर इथे येणार आहेत आणि म्हणजे मला माल विकता येईल, म्हणजे मला माल सेल करता येईल. ही स्ट्रॅटेजी असते ऑपरेटर लोकांची, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला फेक ब्रेकआउट ब्रेकडाऊन ओळखता आलं पाहिजे. ओके, समजलं का. ही झाली तुमची बुलिश साईडची. बेरिश साईडला पण सेम ब्रेकडाऊन जर का झाला 20 वापरा, 50 वापरा, 100 वापरा, तुम्ही जी लेंथ टाकणार त्या लेंथनुसार तुमची स्ट्रॅटेजी बनते. तुम्हाला ज्याच्यामध्ये रिझल्ट चांगले दिसेल तुम्ही सगळे वापरून बघा. 9 बघा, 20 बघा, 200 बघा, 100 बघा, 50 बघा. ओके, जी तुम्हाला बेस्ट वाटेल. काही लोक 40 पण वापरतात, काही लोक 55 वापरतात, काही लोक 22 पण वापरतात. 22 वापरण्यामागचं कारण काय असतं, कारण महिन्यामध्ये 22 दिवस मार्केट चालू असते, त्याच्यामुळे काही लोक 22 दिवसाची पण टाइम फ्रेम वापरतात किंवा EMA वापरतात, म्हणजे महिन्याचं ॲव्हरेज निघतं. बरेच लोक ते पण वापरतात. 44 वापरतात, 44 दिवस, 55 वापरतात. बरं, प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. तुम्हाला ज्याच्यामध्ये रिझल्ट दिसेल ते रिझल्ट तुम्ही बघा. ओके, हे फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी दिलेलं आहे. प्राईजने बघा 20 EMAच्या खाली जर का क्लोजिंग दिली आणि व्हॉल्यूम जर का वाढला तर तुमचं लक्षात ठेवा सेलिंग साईडला तर प्लॅन करू शकता, किंवा 200 करा. EMA तुम्ही जे EMA वापरणार त्याच्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी बनते. परंतु लक्षात ठेवा, EMA म्हणजे काय, एक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतं. आपण सेम सपोर्ट रेजिस्टन्समध्ये ब्रेकआउट ब्रेकडाऊन होतो तसा EMA मध्ये पण ब्रेकआउट ब्रेकडाऊन होतो किंवा रिव्हर्सल येतो, पुलबॅक येतो. सेम तसंच आहे याच्यामध्ये EMA मध्ये पण. ओके, ब्रेकडाऊन कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर शॉर्ट करू शकता, 20 EMAच्या वर SL ठेवू शकता किंवा त्या कॅन्डलच्या वर SL ठेवू शकता. 1:2चं तुम्ही टार्गेट ठेवू शकता आणि स्विंग लो पर्यंत किंवा टार्गेट ठेवू शकता, किंवा तुम्ही ट्रेलिंग SLचा पण वापर करू शकता. जसं जसं प्राइस खाली जाणार तसा तसा तुमचा स्टॉप लॉस खाली शिफ्ट करा. समजलं का. ब्रेकआउट ब्रेकडाऊन इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, ब्रेकआउट ब्रेकडाऊन मध्ये काही अडचण आहे का. आता EMA मध्ये रिव्हर्सल सेटअप बनवला जातो, कसा बनवतात ते दाखवतो तुम्हाला. रिव्हर्सल सेटअप, क्रॉस ओव्हर माहिती आहे का कोणाला, क्रॉस ओव्हर, गोल्डन क्रॉस ओव्हर काय असतो कमेंटमध्ये सांगा मला. गोल्डन क्रॉस ओव्हर कशाला बोलतात, गोल्डन क्रॉस ओव्हर कशाला बोललं जातं माहिती आहे कोणाला. गोल्डन क्रॉस ओव्हर, ओके. बघा, जेव्हा एखादा EMA दुसऱ्या EMA ला क्रॉस करतो तेव्हा त्याला ट्रेंड रिव्हर्सल किंवा काय बोलतो आपण, बाईंग साईड किंवा सेलिंग साईडचा सिग्नल बोलतो आपण. बघा तुम्ही क्रॉस ओव्हर वापरतात म्हणजे काय असतं, 2 EMA किंवा 3 EMA वापरले जातात. 2 किंवा 3 EMA वापरले जातात एकदम, आणि ते क्रॉस ओव्हर असतात, त्याला बाईंग किंवा सेलिंग इंडिकेशन ते बोललं जातं. ते लक्षामध्ये. याच्यामध्ये बघा, आधी सांगतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला चार्टवरती दाखवतो. बघा याच्यामध्ये बुलिश कन्फर्मेशन काय असतं, काही लोक 9 आणि 20 EMA वापरतात क्रॉस ओव्हरसाठी. क्रॉस झाला की बाईंग, म्हणजे काय असतं, 9 EMA ला जर 20 EMA ला जर 9 EMA खालून वर क्रॉस केलं तर त्याला बाईंग सिग्नल बोललं जातं. एक सेकंद दाखवतो मी, चार्टवरती दाखवतो. पहिले हे सगळं काढून टाकतो, इंडिकेटर काढतो, ड्रॉइंग पण काढतो. ओके ठीक आहे. आता इंडिकेटर बघा, 2 इंडिकेटर लावणार मी. कोणकोणते लावणार, दोन्ही EMAच लावणार. 2 EMA लावले जातात मी, बरोबर आहे. इथे बघा 9 आणि 9. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये मी समजा 9 लेंथ केली, मी हे सगळं पहिलं स्टाईल बंद करतो. हे बंद करायचं तुम्हाला. लाईन कोणती, ब्ल्यूच ठेवायची, हां ब्ल्यू कलर ठेवायचा. आणि 20 EMA हा तुमचा 20 EMA राहणार. याला कलर चेंज करा, रेड कलर करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की हा 20 EMA आहे, हा 20 EMA बरोबर आहे. आता मी काय केलं, 9 आणि 20 EMA टाकलं.
इथं पण तुम्ही 20च करायचं आहे. जिथं 9 दिसेल तिथे तुम्ही 20 करायचं. ओके, हे झालं तुमचं 20 EMA. बघा आता बऱ्याच लोकांची काय स्ट्रॅटेजी असते, ज्या वेळेस एक सेकंद मी काय करतो इथं, हे बघा ज्या वेळेस 9 EMA 9 EMA कोणता आहे याच्यामधले, हा ब्ल्यू लाईन म्हणजे 9 EMA आणि हा रेड लाईन म्हणजे कोणता आहे, हा 20 EMA आहे. बरोबर आहे. ज्या वेळेस 9 EMA 20 EMA ला वरून क्रॉसवर खाली देतोय आणि प्राइज ॲक्शनचं कन्फर्मेशन भेटते आपल्याला, तर समजून जायचं हा सेलिंग सिग्नल आहे. पण प्रत्येक वेळी तसं बनेल का नाही बनत बघा तुम्ही. आता फेक सिग्नल कुठे कुठे दिले बघा, इथं फेक सिग्नल दिला बघा बाईंग साईडचा, इथं फेक सिग्नल झाला. म्हणजे असं नाही, त्याच्यासोबत तुम्हाला प्राइज सांगितलं काय, प्राइज ॲक्शनचं कन्फर्मेशन घ्यावं लागेल. साईडवे मार्केटमध्ये फसवतं हे इंडिकेटर, साईडवे मार्केटमध्ये तुम्ही फसणार. हे बघा इथं बघा क्रॉसओव्हर झाला आहे, मग तुम्ही इथं लगे बाईंग साईडला करणार, परंतु इथं तुम्हाला बघा ना, इथं तुम्ही वर दिसत नाही का तुम्हाला हा रेजिस्टन्स आहे, इथं एवढा मोठा रेजिस्टन्स आहे, प्राइस इथून रिजेक्ट होऊ शकते, याला वर निघू द्या, याच्यावर प्राइजला निघू द्या, मग प्राइजला प्लॅन करा ना परत. इथं लक्षात, इथं बघा इथं तुम्ही परत डाऊन साईडला क्रॉसओव्हर दिला म्हणजे तुम्ही सेलिंग साईडला लगेच जाणार की मार्केटनं क्रॉसओव्हर दिला किंवा EMA क्रॉसओव्हर दिला, मी सेलिंग साईड, पण खाली सपोर्ट आहे ना इथं प्राइजला, इथून प्राइजमध्ये पहिल्यांदा बाईंग आलेली आहे ना, प्राइस जर का जास्तीत जास्त मग इथपर्यंत टार्गेट ठेवा, इथून परत बाईंग येणार आहे. इथं लक्षामध्ये इथं क्रॉसओव्हर झाला, परत एक बघा बाईंग साईडचा इथं क्रॉसओव्हर झाला, पण तो एंट्री इथं पण नाही होणार, एंट्री होणार तुमची इथंच. काही लोक करतात इथे एंट्री, परंतु ते ओळखता आला पाहिजे की बाबा इथून हा सपोर्ट प्रॉपर सपोर्टच आहे, मार्केटमध्ये इथून बाईंगच येणार आहे आता, किंवा व्हॉल्यूम चांगलेला आलेला आहे, तरी पण तुम्ही घेऊ शकता. या कॅन्डलला व्हॉल्यूम चांगला आलेला असणार आहे. एक सेकंद व्हॉल्यूम इंडिकेटर आपण लावूया, हे आपल्याला समजून येईल. हे बघा दिसला का व्हॉल्यूम, बघा मी काय बोललो, कॅन्डल बघितल्या सांगतो की या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम खूप चांगला आलेला असणार आहे. दिसतोय का व्हॉल्यूम, दिसतोय का व्हॉल्यूम, त्याच्यानंतरचे कॅन्डल म्हणजे व्हॉल्यूम वाढत चाललं हळूहळू. बघा व्हॉल्यूम जर का वाढतोय तर लक्षात ठेवायचं बाईंग म्हणजे जास्त क्वांटिटी उचलली जाते. इथं लक्षामध्ये म्हणजे क्रॉसओव्हर काय असतं की तुम्हाला एक बाईंग सेलिंगचं इंडिकेशन देतं. आता इथं बघा बाईंग साईडला दाखवतो इंडिकेशन, फसवणार तुम्हाला कधी कधी. ह्याला कसं असतं माहिती आहे का, ट्रेंडिंग मार्केट असेल ना तरच हे काम करते बऱ्यापैकी. ज्यावेळेस मार्केटमध्ये खूप मोठी ट्रेंडिंग असतात, आता समजा विकली टाइम फ्रेमवरती दावलं, विकली टाईमवरती तुम्हाला वेगळंच काहीतरी दाखवले, विकली टाईमवरती इथंच दाखवते तुम्हाला सेलिंगचं इंडिकेशन, या कॅन्डलनं सेलिंगचं इंडिकेशन दिलं, या कॅन्डलनं परत बाईंगचं इंडिकेशन दिलं. आता इथं साईडवे दाखवतंय, इथं बाईंगचं इंडिकेशन दिलं, इथं पण बाईंगचं इंडिकेशन दिलं, इथं सेलिंगचं दिलं होतं थोडंसं अगोदर. म्हणजे लक्षात ठेवा, त्याच्यामुळं मी जास्त इंडिकेटर वापरत नाही. इंडिकेटर प्रत्येक टाइम फ्रेमवरती तुम्हाला वेगवेगळेच. आता इथं साईडवे मार्केट दाखवते, याच्यामध्ये तुम्हाला किती वेळा बाईंग सेलिंग करणार तुम्ही, टोटल किती वेळा क्रॉसओव्हर झाला असेल इथं बघा तुम्ही नीट ऑब्झर्व करा, किती 4-5 वेळेस तर आरामशीर झाला असेल. मग याच्यामध्ये काय आहे, प्राइस ॲक्शन कधी पण बेटर आहे मार्केटमध्ये, लक्षात ठेवा तुम्ही. इंडिकेशन जरी तुम्हाला वाटत असेल तरी वापरू शकता, असं काही नाही, तुमच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, क्रॉसओव्हर बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात, कोण 920 वापरतंय, कोण 520 वापरतं, कोण तुम्हाला सांगतो अजून 2050 वापरतं, कोण 50-200. जर 50-200चा EMA त्याला गोल्डन क्रॉसओव्हर बोललं जातं, लक्षात ठेवा. जर का 50 EMA सेकंड 200 EMA ला जर का खालून वर क्रॉसओव्हर देत असेल तर त्याला गोल्डन क्रॉसओव्हर बोललं जातं. हे बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट मार्केटमध्ये ट्रेंड दिसणार बऱ्यापैकी, दिसतंय का. बरीच लोक असे करतात, बऱ्याच लोकांचं कसं असतं माहिती आहे का, हे बघा तर स्कॅल्पिंग करतात. काही लोक स्कॅल्पिंग कशी करतात बघा, रिटेस्टला आला इथं आपण मगाशी दाखवलं पाहिजे सेलिंग साईडला एंट्री, काही लोक इथे एंट्री घेतात आणि याच्यापर्यंतच टार्गेट घेतात, खाली 200 EMA पर्यंत किंवा 50 EMA पर्यंत टार्गेट, सॉरी 200 EMA पर्यंत टार्गेट घेतात. हा 50 EMA तुमचा ब्ल्यू लाईन म्हणजे 50 EMA, हा 200 EMA. बरीच लोक याच्यामधलं एवढंच टार्गेट घेतात, असे पण करतात काही लोक. त्यांना माहिती आहे हा 200 EMA म्हणजे इथं सपोर्टचं काम करणार आहे हा. मग जर का हा 50 EMA ला जर का प्राइस खालून वर येते तर मी जर का इथे एंट्री घेतली तर मी इथपर्यंतच टार्गेट घेणार. बरेच लोक अशाही पद्धतीने टार्गेट म्हणूनही त्याला वापर केला जातो, टार्गेट म्हणून पण वापर केला जातो.
आता काही लोकांनी बघा इथे समजा बाईंग साईडला कोणी लोकांनी इथे एंट्री घेतली असते तर त्या लोकांना दिसतं की बाबा वर 200 EMA आलेला आहे, 200 EMAची लाईन वर दिसते, म्हणजे इथून मार्केटमध्ये परत ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो अजून खाली, मग ते इथे प्रॉफिट बुकिंग करतात त्यांची. इथे एंट्री, इथे एक्झिट. लक्षात ठेवा EMA तुम्हाला काय सांगतो सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करते, म्हणजे जर का इथं बाईंग केली असेल तुम्हाला इथं रेजिस्टन्स दाखवतोय कोण, EMA म्हणतोय की इथं माझा रेजिस्टन्स आहे, 200 EMAचा रेजिस्टन्स आहे, म्हणजे पाठीमागच्या 200 कॅन्डलचा ॲव्हरेज आहे, म्हणजे एका वर्षाचा ॲव्हरेजचं कॅन्डल आहे ते लक्षात येतं. बरेच लोक अशा पद्धतीने काम करतात. हे बघा काही लोक काय करतात, समजा इथं EMAला क्रॉसओव्हर दिला, काही लोक इथून इथपर्यंत टार्गेट घ्यायचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे खाली 200 EMA आहे म्हणजे इथून प्राइस वर उचलणार आहे, मग प्राइस परत बाउन्स करू शकते, म्हणजे अशा पद्धतीने काम करतात काही लोक. प्रत्येक स्ट्रॅटेजी वेगवेगळी आहे, तुम्हाला काय सांगितलं मी, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी आहे. आता इथं बघा काय झालं, इथं समजा तुम्ही EMA क्रॉसओव्हर झाला, इथं तुमची एंट्री झाली समजा, बरोबर, तुम्ही ब्रेकडाऊन नंतर एंट्री केली, तुम्ही इथे एंट्री केली समजा काही लोकांनी, ते इथपर्यंत टार्गेट, त्यांना माहिती आहे की खाली 200 EMA येतोय, म्हणजे हा काय आहे तुमचा बाईंग झोन आहे. बरेच लोक याच्यावरती ट्रेडिंग करतात बाईंग झोन, कारण मेजर ट्रेंड आहे. 200 EMA म्हणजे पाठीमागच्या 200 दिवसाचे ॲव्हरेज कॅन्डल आहे किंवा ॲव्हरेज प्राइस आहे. समजलं का, म्हणजे अशा पद्धतीने काम केलं जातं. क्रॉसओव्हरमध्ये कसं असतं, 2 किंवा 3 EMA एकमेकाला क्रॉस केलं की बाईंग साईडचे बरेच लोक इंडिकेशन देतात, त्याला रिव्हर्सल सेटअप बोललं जातं. कोण 9 वापरतंय, कोण 20 वापरतं, कोण 5-20 वापरतं, कोण 50-200 वापरतं, कोण 20-50 वापरतंय, कोण 20-100 वापरतं. प्रत्येकाचे वेगवेगळे सेटअप आहेत, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. ओके, क्रॉस झाल्यावर काय केलं जातं, त्याला बाय बोललं जातं. 2 वापरा, 3 वापरा, किती EMA वापरू शकता, तुमच्या याच्यावरती डिपेंड आहे. स्टॉप लॉस तुम्ही 20 EMAच्या खाली ठेवू शकता, SL किंवा त्या कॅन्डलच्या खाली ठेवू शकता. ज्या कॅन्डल तो क्रॉसओव्हर झालेला आहे तिथे एंट्री घेतली, त्या कॅन्डलच्या लोच्या खाली SL ठेवा किंवा EMAच्या खाली SL ठेवू शकता. SL ठेवलं, टार्गेट किती घ्यायचं, 1:2, जेवढं तुमचा SL आहे त्याच्या दुप्पट टार्गेट घ्या, किंवा स्विंग आहे म्हणजे वरचा जो रेजिस्टन्स असणार आहे त्या रेजिस्टन्स पर काही लोक वरच्या याच्यापर्यंत टार्गेट घेतात. जर का प्राइस खालून वर जात असेल आणि 200 EMA जर का वर असेल तर काही लोक त्या स्विंग हायपर्यंत किंवा तो 200 EMA पर्यंत टार्गेट घेतात. जर का मार्केटमध्ये खूप मोठी सेलिंग आली असेल तर तुमचा EMA कुठं असणार आहे, ते 200 वरच्या साईडला असणार आहे. म्हणजे खालून जर का प्राइस वर जात असेल आणि तुम्ही जर का 920 EMAच्या क्रॉसओव्हर एंट्री घेतलेली असेल तर काही लोक या लेवलपर्यंत, या 200 EMA पर्यंत टार्गेट घेतात. बरीच लोक अशी टार्गेट घेण्याच्या पद्धती आहेत. ओके, त्याच्यानंतर बेअरिश रिव्हर्सल सेम, वरून 9 EMA 20 EMA वरच्या साईडनं जर का क्रॉसओव्हर केलं, आपण आता हा 9 आहे तुमचा, सॉरी हा तुमचा 20 EMA आणि हा 9 EMA खालून क्रॉसओव्हर दिला तर इथं बाईंग सिग्नल, बरोबर आहे, हे तुम्ही बघितलं. तसंच बेअरिश साईडला कसं असतं, जर का हा तुमचा 20 EMA आणि 9 EMA वरून त्याला खाली क्रॉस करतोय तर तुम्ही त्याला बेअरिश साईडला बघू शकता. 920 वापरा, तुम्हाला काय सांगतो, तुम्ही जे वापरणार, तुम्हाला जे लेंथ पाहिजे तेवढी लेंथ तुम्ही टाकू शकता. 9 वापरू शकता, 10 वापरू शकता, 5 वापरू शकता, 50 वापरू शकता, 20 वापरू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट दिसतील त्या पद्धतीने तुम्ही त्याचा यूज करायचा आहे. ओके, समजलं का इथपर्यंत? कोणाला काय अडचण आहे का सांगा कमेंटमध्ये. EMA समजलं का, इंडिकेटर कसं काम करतंय, आणि याच्यासोबत तुम्हाला प्राइस ॲक्शन कॉम्बो जोडायचा. मी ऑलरेडी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की तुम्हाला याच्यासोबत काय जोडावं लागणार आहे, प्राइस ॲक्शन जोडावं लागणार आहे. फक्त EMA वरती काम चालणार नाही, तुम्हाला याच्यासोबत EMA सोबत प्राइस ॲक्शनचं कॉम्बिनेशन करावंच लागणार आहे. तुम्ही कोणते इंडिकेटर वापरा, तुम्हाला प्राइस ॲक्शनचं कॉम्बिनेशन करावंच लागतं. फक्त इंडिकेटरवर इंडिकेशन दाखवते म्हणजे लगेच एंट्री घ्यायची नसते, त्याच्यासोबत प्राइस ॲक्शन जोडा म्हणजे अजून चांगलं बेटर काम होतं. ओके, सपोर्ट रेजिस्टन्स ॲज EMA आहे, म्हणजे EMA हे काय करतं, एक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतं प्राइसमध्ये. जसं आपण बघितलं आडवे सपोर्ट रेजिस्टन्स बघितले, तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स बघितले, तसंच मार्केटमध्ये एक डायनेमिक पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स असतात. ते लाईन कसे आखले जातात ते EMA दाखवतं. EMA एक सपोर्ट, आणि EMA काय होतं, प्राइस कधी कधी बाउन्स होते किंवा कधी कधी काय होते, ब्रेकडाऊन ब्रेकआउट पण करते. म्हणजे कधी कधी काय होणार, समजा तुमचा स्टॉक असा चाललेला आहे, अशा पद्धतीने मूव्ह करतोय आणि हा तुमचा खालून EMA अशा पद्धतीने आलेला आहे, हा EMAची लाईन आहे. कधी कधी स्टॉक काय करेल, वरून खाली येणार आणि EMA वरून बाउन्स करणार. समजा इथे EMA आला तुमचा, बाउन्स करू शकतो, किंवा काय होईल, हा EMA ला डायरेक्ट काय होईल, ब्रेकडाऊन पण करू शकतो. ओके, EMA ब्रेकआउट पण होऊ शकतो, स्ट्रॉंगली मुवमेंट. म्हणजे त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस काय होतं, ट्रेंडच चेंज होतो त्या स्टॉकचा. मोठ्या याच्यावरती जर का तुम्ही वापरता, मोठे EMA वापरता, 200 वगैरे EMA असतात ना,
कारण 200 कॅन्डलचं हे ॲव्हरेज येते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मोमेंटम तुम्हाला एक डायरेक्शन भेटते मार्केटची, की इथून पुढे मार्केट कोणतं किंवा तो स्टॉक कोणत्या डायरेक्शनला राहू शकतो. EMA सोबत व्हॉल्यूम, स्मार्ट मनी कन्फर्मेशन म्हणजे मोठ्या लोकांचा पैसा. समजलं. व्हॉल्यूम तर बघावंच लागणार तुम्हाला. ज्या कॅन्डलला तुम्ही एंट्री घेणार तिथे तुम्हाला व्हॉल्यूम कन्फर्मेशन पाहिजे. ओके. बरीच लोक बघा, मी मागाशी सांगितलं तुम्हाला, काही लोक 20 आणि 50 EMAचं क्रॉसओव्हर वापरतात बाईंग साईडसाठी. बरीच लोक याचा पण वापर करतात. काही लोक 920 वापरतात, काही लोक 520 वापरतात, काही लोक 50-100 वापरतात, काही लोक 20-200 वापरतात, काही लोक 50-200 वापरतात. फक्त लक्षात ठेवा 50-200 जे आहे ना, 50 आणि 200 याला गोल्डन क्रॉसओव्हर बोललं जातं. जर का 50 EMAने 200 EMAला खालून वर क्रॉसओव्हर दिलं तर त्याला गोल्डन क्रॉसओव्हर बोललं जातं. ओके. आणि प्राइस ब्रेक बिलो 20 EMAच्या खाली जर का गेलं तर एक्झिट म्हणजे स्टॉप लॉस तुमचा एक्झिट म्हणजे तुमचा एसएल गेला समजा. आणि लक्षात ठेवा ट्रेंड सोबत चालायचं आहे. जोपर्यंत EMA तुमचा तुटत नाही तोपर्यंत ट्रेंड तुमचा कंटिन्यू राहणार. म्हणजे 200 EMA जर का तुम्ही वापरले, जोपर्यंत तुमचा 200 EMA तुटणार नाही तोपर्यंत ट्रेंड तुमचा कंटिन्यू आहे. काय घाबरायचं नाही. म्हणजे ट्रेंडचं कन्फर्मेशन तुम्हाला आहे त्याच्यामध्ये. समजलं. EMA बघा, थोडंसं रिमाइंड करतो अजून. EMA फास्ट रिॲक्ट टू प्राईस, म्हणजे EMA काय करते, रिॲक्ट फास्ट प्राईससोबत रिॲक्ट करते. SMA सारखं डिले नाही तो किंवा लेट डाटा देत नाही. EMA एकदम फास्ट आहे, प्राईससोबत चालतं. लेटेस्ट आज रनिंग कॅन्डल असेल तर त्याच्यासोबत सुद्धा EMA बेस्ट फॉर ट्रेंडिंग मार्केट. जर का एखादा स्टॉक किंवा एखादी इंडेक्स जर का ट्रेंडिंग असेल, म्हणजे काय ट्रेंडिंग म्हणजे काय, कंटिन्यू ट्रेंडमध्ये एकतर अप ट्रेंड असेल किंवा डाऊन ट्रेंड असेल त्याला ट्रेंडिंग बोललं जातं. आणि जर का मार्केट साईडवे असेल त्याला चॉपी मार्केट किंवा साईडवे मार्केट बोललं जातं. सगळ्यात का भारी काम कधी होतं EMAचं, ज्यावेळेस तो स्टॉक, एखादा स्टॉक जर का ट्रेंडिंग मार्केटमध्ये असेल किंवा ट्रेंडिंग असेल, बुलिश असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं काम करताना. आपण एक्झाम्पल बघू आता थोड्या वेळाने दाखवतो मी तुम्हाला एक्झाम्पल कसं होतं ते. वेगवेगळे स्टॉक आपण वापरून बघू. ओके. कंबाईन विथ व्हॉल्यूम स्ट्रक्चर. व्हॉल्यूम तर तुम्हाला वापरावंच लागणार. अवॉइड फास्ट फ्लॅट मार्केट ट्रेड्स, म्हणजे जर का मार्केट साईडवे असेल किंवा फ्लॅट असेल, साईडवे असेल त्यावेळेस तुम्हाला EMA वापरायचं नाही. ओके. EMA समजला म्हणजे ट्रेंड डायरेक्शन अचूक ओळखता येते. जर काय तुम्हाला EMA व्यवस्थित समजला तर मार्केटचा ट्रेंड तुम्हाला कळतो किंवा त्या स्टॉकचा. समजलं. आता आपण लाईव्ह याच्यावरती थोडंसं ॲनालिसिस करू किंवा स्टॉक आपण बघून घेऊ. तुम्ही सांगा कोणते EMA बघायचे त्याच्यानुसार. ओके. थँक्यू. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपण डेली संध्याकाळी लाईव्ह क्लासला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. कधी काही मागं पुढे टाईम होतो त्याच्यामुळे बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. ओके. आता तुमचे डाऊट वगैरे तुम्ही विचारू शकता, काय डाऊट असतील तर. ओके. आपण तोपर्यंत थोडंसं स्टॉक वगैरे बघून घेऊ कोणते अजून 1-2 स्टॉक असतील तर. 50 आणि 200 ह्याला गोल्डन क्रॉसवर बोललं जातं, हे लक्षात ठेवा. किंवा 20-50ला 50 पण चांगलं काम करते. आपण 20-50 एक बघून घेऊ. चला, मी 20 एक लावतो, एकामध्ये 50 लावतो. त्याला क्रॉसओव्हर बोललं जातं. दुसरा एखादा स्टॉक आपण एखादा दुसरा कोणता तरी स्टॉक बघून घेऊ. इंट्राडेमध्ये कोणता स्टॉक बघायचा, मिड कॅपमधला एखादा स्टॉक बघू. चला, आपण जे स्टॉक दिले होते माहिती आहे तुम्हाला, आपण टेलिग्रामवरती पण चांगले चांगले स्टॉक काढले होते बघा. त्याच्यामध्ये पण चांगला मोमेंटम तुम्हाला बघायला भेटला आतापर्यंत. बऱ्याच लोकांना चांगला मोमेंटम बघायला भेटला असेल. हे बघा, बरेच लोक याच्यावरती काम करतात 20-50 याच्यावरती. कोणताही मी वापरा 9-15 लावून दाखवा स्टॉकमध्ये. ओके. अजून कोणतं लावायचं आहे? खूपच छान दादा. ओके, धन्यवाद. सर्वात चांगले कोणते EMA वापरावे? गोल्डन क्रॉसवर. तुमच्या याच्यावरती डिपेंड, तुम्हाला रिझल्ट कशावरती जास्त दिसेल. मी फक्त एकच वापरतो 200 तेवढं, ते जेणेकरून मला ट्रेंड फक्त समजावा. बाकी प्राइस ॲक्शनला जास्त महत्त्व देतो. 520 पण वापरलं जातं बऱ्यापैकी बरं का. 520 पण वापरतात बरीच लोक. 520 एकदा वापरून बघू. चला, 520 वापरू. 20 आणि 5. हे पण एक इंडिकेटर जास्त वापरतात. मला माहीत नाही हे का वापरतात, परंतु जास्त मी बघितलं आहे आतापर्यंत. 9-15. ओके, ते पण बघ.
ह्याच्यामध्ये कसं होतंय, थोडंसं लवकर इंडिकेशन देण्यासाठी हे जेवढं तुम्ही क्लोज आणणार ना, किंवा जेवढं तुम्ही EMA कमी करणार तेवढं तुम्हाला नाही का जास्त म्हणजे इंडिकेशन जास्त भेटणार, परंतु तेवढे SL पण जाणार तुमची. हे बघा, इथं तुम्हाला दिलं बेरिश, म्हणजे मोठे मोठे ट्रेंड नाही भेटणार तुम्हाला. इथून बेरिश, इथून परत बुलिश, इथून परत बेरिश, इथून परत बुलिश, इथं परत बेरिश, इथं बुलिश, इथं बेरिश, इथं परत बुलिश. म्हणजे ट्रेड काय होतं तुमचे जास्त होतात. ह्याच्यासोबत प्राइस ॲक्शनचं कन्फर्मेशन घ्यायचं. लक्षात ठेवा, प्राइस ॲक्शनचं कन्फर्मेशन म्हणजे काय, तुम्ही काय बघू शकता इथं बघा, हा तुमचा एक ट्रेंड लाईन येते अशा पद्धतीने, बरोबर आहे. मग तुम्ही ट्रायंगल पण बोलू शकता. हा तुमचा एक ट्रायंगल पॅटर्न आहे अशा पद्धतीने, दिसतोय तुम्हाला. इथं अगोदर दिसलं की प्राईजनं ऑलरेडी इथं ब्रेकआउट दिलेला आहे, किंवा इथं मला बुलिश कन्फर्मेशन दिलं. मी वाट कशाची बघणार, या हायची ब्रेक होण्याची. इथं हायची ब्रेक झाला, इथं SL ठेवणार खाली आणि ह्याला चालू देणार वरच्या साईडला. ते तुम्ही एक करू शकता. प्राइस ॲक्शन तुम्हाला बघायचं म्हणजे आपण आतापर्यंत जे चार्ट पॅटर्न वगैरे शिकलो, किंवा सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेकआउट ब्रेकडाऊन ते शिकलो, ते तुम्हाला बघायचं आहे. ओके, ते तुम्हाला त्याच्यासोबत जोडावं लागेल. तर टाईम फ्रेम कोणती वापरा तुमच्यावरती डिपेंड आहे रणजित सर, तुम्ही कोणत्या पद्धतीने ट्रेडिंग करणार आहे. तर तुम्ही स्विंग ट्रेडर आहात, लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात, का कशा पद्धतीने काम करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. काही इंट्राडे ट्रेडर आहात. ओके, समजा 50 वापरले आपण. चला, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की 50-200 दाखवा, 50-200 दाखवा. चला, हे बघा, ही 50-200 ह्याला गोल्डन क्रॉसवर बोलतात. गोल्डन क्रॉसओव्हर असते. हे बघा किती वेळा, हे बघतो मी काय करतो, 50 जरा क्लोज करतो. बघा 200 EMA बघा सगळ्यात बेटर कसं काम करते बघा. ही 200 EMA बरोबर. बघा प्राइस इथून वर झाली, तुम्हाला बाउन्स मी काय बघेल रिटेस्ट शिकलो होतं, पुल बॅक. हे बघा, हा पुल बॅक आला बघा, इथे एंट्री झाली असते तुमची, आणि हे तुमचं टार्गेट पहिलं. म्हणजे पुल बॅकवरती बघा किती बाहेर काम होतं. इथून प्राइस वर गेली, परत पुल बॅकला आली, परत इथे सपोर्ट घेतला प्राइसने, परत या लेवलला गेला, परत प्राइस खाली, परत पुल बॅक, परत एंट्री, परत इथपर्यंत. आणि तुम्ही मला सर प्राइस ॲक्शनचं कन्फर्मेशन दाखवा, तर दाखवतो. प्राइस ॲक्शनचं पण कन्फर्मेशन दाखवतो. हे बघा, हे तुमची ट्रेंड लाईन आहे, दिसते का. मी EMA काढतोय 1 सेकंदासाठी. बघा, ही तुमची ट्रेंड लाईन आहे, आणि ट्रेंड लाईनला प्राइसने बघा रिस्पेक्ट करत चालली प्राइस, दिसतंय का. म्हणजे प्राइसमध्ये काय होतंय, इथून वर गेली, ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट दिला, प्राइस वर, इथं आली, परत ट्रेंड लाईन रिस्पेक्ट, इथून परत ट्रेंड लाईन रिस्पेक्ट, इथून आली, इथं रिस्पेक्ट, इथं आली, इथं पण परत रिस्पेक्ट केला. बरं, तिथं 200 EMA आलं होतं का बघू आपण. 200 EMA तिथं आलं होतं का, आलं होतं. येस, इथं पण आलं होतं 200 EMA. आणि लय टार्गेट मोठं ठेवायचं नाही, प्रिव्हियस स्विंग हायचं टार्गेट ठेवायचं. इथं बघा, हे स्विंग हाय टार्गेट, परत प्राइस खाली आली, परत इथं एंट्री घेतली तुम्ही, तर तुमचं हे टार्गेट राहणार. परत बघा, प्राइस इथं आली, प्रिव्हियस हाय कोणता आहे तुमचा, हा प्रिव्हियस हाय, एवढंच टार्गेट. परत प्राइस बघा इथं आली, आता याचं टार्गेट कुठं राहणार, या हायपर्यंत राहणार. परत प्राइस इथून खाली आली, टार्गेट कुठलं राहणार, हे हाय. म्हणजे अशा पद्धतीने काम करायचं. येतं का लक्षात. हे बघा, आता काय प्राइस तिथं आली नाही अजून, सध्या तरी आली नाही आहे तिथं, आता सध्या तरी नाही. आता इथं पण बघा काय केले प्राइस. हे बघा, इथून प्राइस सेलिंग आली, पुल बॅक, परत सेलिंग, परत प्राइस इथं जवळपास आली, परत सेलिंग. इथं बघा, इथं ब्रेकआउट झाला. तुम्हाला काय सांगितलं, ब्रेकआउट झालं की ट्रेंड चेंज झाला तुमचा, बऱ्यापैकी ट्रेंड चेंज होतो. फक्त कन्फर्मेशन प्राइस ॲक्शनचं घ्यायचं. बघा, त्याच्यानंतर बघा इथं जर ब्रेकआउट झाला, या लेवलला प्राइस परत आलीच नाही, इथून परत बाईंग आली, इथं जी ब्रेकआउट झाला, इथून जी बाईंग आली, हा पुल बॅकच आला, परत बाईंग, परत पुल बॅक. म्हणजे ट्रेंडच चेंज झाला डायरेक्ट अशा पद्धतीने मार्केटचं किंवा त्या स्टॉकचं. येतं का लक्षात, आलं का लक्षात तुमच्या कशा पद्धतीने काम होतं हे. मी क्रॉसओव्हरपेक्षा ह्या 200 EMA त्याच्यामुळे वापरतो. दुसरा स्टॉक बघू चला आपण, असं काय नाही, कोणताही स्टॉक रँडमली स्टॉक आपण बघू कोणताही. हे बघा इथं बघा, आता बघा कोणता आपण रँडमली स्टॉक ओपन का, काय सर्च वगैरे केलेलं नाही. हा कोणता आहे तुम्ही रँडमली बघू शकता कोणत्या पद्धतीने स्टॉक. हे बघा इथं पण बघा काय झालं, ही बाईंग आली, पुल बॅक आला, एंट्री, टार्गेट. हे बघा दिसतंय, परत प्राइस त्या लेवल आली, परत क्वांटिटी ॲड करू शकता तुम्ही, इथपर्यंत टार्गेट इझी भेटणार तुम्हाला. हे बघा इथं बघू शकता, इथं पण रिस्पेक्ट केलाय प्राईसने. बघा इथून प्राइस बाउन्स झाली, पुल बॅक, इथं एंट्री, हे टार्गेट ठेवा ना हायचं, काय अडचण आहे तुम्हाला. अशा पद्धतीने करा ना, इथं एंट्री करा, इथं
ना की इथं ब्रेकआउटवरती. आता ब्रेकआउटवाली दाखवतो तुमचा बाजार कसा उठतोय दाखवतो बघा. हे ब्रेकआउटवाली एंट्री आहेत बघा. एंट्री ब्रेकआउट झाला. कुठं झाला ब्रेकआउट तुमचा? इथं ब्रेकआउट झाला बरोबर. इथं एंट्री केली तुम्ही, काय झालं तुमचं SLB गेला, सगळंच गेले की. ब्रेकआउटवरती एंट्री करू नका. ब्रेकआउटवरती सगळ्यात जास्त ट्रॅपिंग होते मार्केटमध्ये, कारण माहिती आहे ऑपरेटरला माहिती आहे लिक्विडिटी मला कुठं भेटणार, ब्रेकआउटवरती भेटणार. हा हाय जर का मी ब्रेक केला, ऑल टाइम हाय जर का इथं ब्रेक केला असता, इथं ब्रेक केला तरच लोक बाईंग साईडला येणार आणि मला तिथं माल विकायचा आहे. परत मार्केटला खाली आणतो तो, मग इथं क्वांटिटी उचलतो, मग मार्केटला तो वर घेऊन जातो किंवा त्या स्टॉकला वर घेऊन जातो. त्यामुळे तुम्हाला सांगतो ब्रेकआउट ट्रेडिंग टाळा. निफ्टीमध्ये आज काय झालं तेच झालं की, तुम्ही निफ्टी बघा ना आज काय झालं निफ्टीमध्ये. हे बघा एक सेकंड दिसते. इथं पण बघा तुम्ही, आता मी सगळं ड्रॉइंग रिमूव्ह करतो. हे बघा प्राइस त्या लेवलला आली होती, जवळपास आली होती. प्रॉपर टच नाही झाली 200, पण तो जवळपास आली होती त्याच्या, परत बाउन्स केली. म्हणजे बाईंग आली, फुलबॅक, बाउन्स, टार्गेट बघा. आणि जवळपास आली होती, काय अडचण होती इथं पण. या लेवलपर्यंत आरामशीर टार्गेट भेटणार आहे, दिसतंय का या लेवलपर्यंत. किंवा जिथून सेलिंग यायला, शार्प सेलिंग यायला सुरुवात झाली ती सेलिंग तुम्ही पकडू शकता. इथून सेलिंगला सुरुवात झाली बघा, तिथं आरामशीर तुम्हाला एंट्री भेटली, टार्गेट भेटलं सॉरी ते. म्हणजे हे बाईंग, फुलबॅक, इथं एंट्री, जिथून सेलिंग यायला प्रिव्हियस स्विंग हाय, कोणता स्विंग आहे, हा स्विंग आहे आपला, इथून सेलिंग यायला सुरुवात झाली, हेच टार्गेट आपल्याला ठेवायचं. पाठीमागचं दाखवतो हे बघा. इथं पण बघा, आता इथं तर किती प्राइस होती, 83 रुपये प्राइस होती या स्टॉकची. बघा काय झालं, बाईंग आली, फुलबॅक, एंट्री, इथं हॅमर बनलाय. काय बनलाय इथं, प्रॉपर याच्यावरती हॅमर बनलाय. चांगलं इंडिकेशन आहे. हॅमरवरती आपण शिकलोय ट्रेडिंग कशी करायची किंवा कसा ट्रेड करायचा. इथं एंट्री, ह्याच्या खालचा SL, स्विंग हाय कोणता आहे, हा स्विंग हाय, टार्गेट. सिंपल आहे. पुढचा स्टॉक चला, कुठलाही स्टॉक सांगा. काय प्रॉब्लेम झाला, स्टॉक का ओपन होत नाही कोणता. हो का, हा कोणता आहे, येस. इथं बघू काम झालंय का, त्याच्यामध्ये इथं पण काम केलं बघा, यानं बी काम केलेलं आहे. मग दुसरा स्टॉक घेऊ चला. असं काय नाही, कुठलाही रँडमला स्टॉक ओपन करू. हे बघा इथं बघा काय झालं, इथं पण बाईंग आली, फुलबॅक आला, इथं एंट्री घ्या, काय अडचण नाही इथं बरोबर. आला की त्या जवळ आसपास, आणि हे टार्गेट घ्या. लक्षात ठेवा, ज्या लोकांनी इथं बाईंग केलेली आहे ती लोक इथं कुठेतरी प्रॉफिट बुकिंग करणार. त्यांची प्रॉफिट बुकिंग होऊ द्या, नवीन बायर येऊ द्या. नवीन बायर कुठे येते ते बघा, सपोर्ट कुठे भेटतोय का बघा, आणि प्राइस एक्शनचं कन्फर्मेशन घ्या आणि EMAचं कन्फर्मेशन घ्या. जर तुम्ही EMA वापरणार असाल तर. मी तर काय वापरत नाही, मला याची गरज पडत नाही. जर तुम्ही वापरणार असाल तर तुम्ही वापरू शकता. मी पहिले 200 EMA वापरत होतो, पण आता मला त्याची गरज नाही पडत. मला पुलबॅक लगेच समजतो की कुठपर्यंत पुलबॅक येणार ह्या. कुठला दुसरा स्टॉक घेऊ चला, पुढचा नेक्स्ट स्टॉक. पेनी स्टॉक आहे हा, वडापाव आहे. आपण पेनीचा एवढा काय स्टॉक खास नाही, आपण थोडा काय नाही, चांगले स्टॉक पाहिजेत आपल्याला. आपण 40-50 रुपयाचाच आहे. हा कोणता आहे, इथं काय अजून ह्याला टचच केलं नाही EMAला कुठं, त्यामुळे इथं काय स्ट्रॅटेजी बनतच नाही. आणि बहुतेक हे ना बघा, आता हा जो स्टॉक आहे ना, ह्यानं मला वाटतंय ह्यानं मला असं वाटतंय 50 किंवा 100 EMAला ह्यानं सपोर्ट केलेला आहे. 100ला केला असेल, जास्त करून 100ला केला ह्यानं. 100 EMAला ह्यानं चांगला सपोर्ट घेतलेला असणार आहे. हे बघा 100 EMA दिसला का, याच्यामध्ये 100 EMAनं काम केलेलं आहे, म्हणजे 200नं केलं नाही, ते 100 EMAनं काम केले बघा. दिसतं का, इथून बाईंग आली, पुलबॅक, 100 EMAचा सपोर्ट, टार्गेट. परत बघा इथं आला, 100 EMAला आला बघा, इथून बाईंग आली होती, 100 EMAला आला, परत इथं सपोर्ट घेतला, परत प्राईस परत आलती इथंच 100 EMAला, परत सपोर्ट घेतला प्राईस. बघा इथं हॅमर बनवून सपोर्ट घेतला, दिसतंय का, बघा इथं हॅमर बनवून सपोर्ट घेतला त्यानं. म्हणजे हा जो आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला चार्ट बघितल्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं याच्यामध्ये कोणता EMA चालतोय, 100 चालतोय का 200 चालतोय. याच्यामध्ये 200 बेटर चालेल माझ्या अंदाजे. 100 बी केलंय तरी पण 200 पण लावू आपण, दोन्ही इंडिकेटर लावू चला.
200 बेटर केलं. तुम्हाला म्हणलं ना 200 इथं बेटर काम केले. बघा इथं केलं बेटर काम. इथं बघा इथं पण केले. इथं रेजिस्टन्स घेतलाय 200चा. सेलिंग आली, पुलबॅक, सेलिंग, हे टार्गेट. त्याला आपण बोलतो सेल ऑन राईट्स. ओके. अजून बघू कुठं काम केलंय का 200ने. कुठं काम होतं याच्यामध्ये नाही, मला वाटतं याच्यामध्ये 100 EMN काम नाही केले. 200 केले. हे बघा इथे केले, इथे एकदा केले, इथं थोडाफार आला होता, इथं केलेला आहे. म्हणजे तुम्ही फक्त बघून घ्या कुठं काम केलंय तुमचं. नेक्स्ट पुढचा स्टॉक बघून घ्या. चला पुढचा स्टॉक, हा इथं पण बघा. डेलीवरती बघू एक सेकंड जरा. येस, डेलीवरती बघा. चला मोठ्या टाइम फ्रेमपेक्षा छोट्या टाइम फ्रेमवरती जरा. हे बघा इथं पण बघा थोडाफार त्या लेवलच्या आसपास आहे. मला वाटतं याच्यामध्ये 100 चांगलं काम केलंय. नाही 100 नाही, 200. पण सर स्विंगसाठी स्टॉक सिलेक्शन कसे करा? निफ्टी 200 मधले मॅडम, सॉरी निफ्टी 500 मधले स्टॉक घ्यायचे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं स्टॉक सिलेक्शन मेथड मी शिकवणार आहे. तरी पण जर तुम्ही EMA साठी यूज करणार, EMAचं जर का तुम्ही फिल्टर लावणार असाल तर निफ्टी 500चे स्टॉक घ्यायचे. त्याच्यावरच्या स्टॉकला जायचं नाही. क्रॉसओव्हर वापरू शकता, काही वापरू शकता. ओके. कमीत कमी निफ्टी 500 त्याच्यावरचे स्टॉक घ्यायचेच नाही. कारण का माहिती आहे का, निफ्टी 500 म्हणजे टॉपच्या 500 कंपनी आल्या, त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने स्विंग ट्रेडिंग करू शकताय. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये फंडामेंटल बघत बसायची गरज पडत नाही, फक्त टेक्निकली बघायचं. ऑलरेडी त्या कंपन्या सेटल असतात. जर का तुम्हाला अजून रिस्क वाटतंय तर तुम्ही मग निफ्टी 200 मध्ये पण येऊ शकता. म्हणजे टॉपच्या 200 कंपन्या त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करा. कारण ते कसं असतं, कंपन्या डुबणार नाहीत, कारण त्याचे मार्केट कॅप चांगलं असतंय. तुम्हाला फंडामेंटली अनालिसिस करत बसायची गरज पडत नाही. फक्त टेक्निकली म्हणजे काय, फक्त चार्ट बघायचा. कारण त्या कंपन्या ऑलरेडी फंडामेंटली स्ट्रॉंगच असतात. कारण निफ्टी 200 म्हणजे टॉपच्या 200 कंपन्या आहेत. आपल्या याच्यामध्ये NSE मध्ये जवळपास 6000 प्लस कंपनी आहेत. तर 6000 मध्ये सगळ्यामध्ये स्विंग ट्रेडिंग केली जात नाही. फक्त 200 किंवा 500चे स्टॉक बघा. ओके. तर तुम्ही कोणता इंडिकेटर यूज करता? मी कोणताच नाही वापरत सर. माझ्या आतापर्यंत लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला कोणताच इंडिकेटर मी वापरताना दिसणार नाही. कारण त्याची गरज मला आता पडतच नाही सध्या. कारण मी प्युअर प्रायजेक्शनवर काम करतो. इंडिकेटर कसं असतं, इंडिकेटर हे तुम्हाला म्हणजे सेकंड कन्फर्मेशनसाठी असते. पहिलं कन्फर्मेशन तुम्हाला प्रायजेक्शनच देणार. प्रायजेक्शन तुम्हाला पहिलं कन्फर्मेशन देणार मार्केट. ओके. बघा इथून बाईंग आली, सेलिंग, पुल बॅक, इथे एंट्री, हे टार्गेट भेटणार तुम्हाला. टार्गेट बघा इथून परत बाईंग आली, आता इथं ब्रेकआउट झाला, पण खाली बघा इथे सपोर्ट आहे. हा तुमचा सपोर्ट अजून तुटला नाही, त्यामुळे तुम्ही इथं ब्रेकडाऊनच्या नादाला जायलाच नको होतं. बघा दिसतोय, हा तुमचा एक सपोर्ट आहे इथं प्राईजला. त्यामुळे इथं तुम्ही प्राईस परत सपोर्ट, फक्त लाईनला बघू नका. या खाली बघा ना, इथं दिसतोय ना, इथं आडवा सपोर्ट आहे ना. हा प्राईस जर का इथून परत बाउन्स करू शकते प्राईस, त्यामुळे इथं लगेच सेलिंग साईडला जायचं नसतं. इथं बघा परत प्राईस वर गेली, बाउन्स झाली, इथं परत सपोर्ट घेतला, परत वर. ओके. होतंय का? तर तुमचा उद्याचा व्यू काय? अजून डाटा आला नाही ना. डाटा म्हणजे FII मार्केटमध्ये काय केले ते अजून आपण बघितलेलं नाही ना, त्याच्यामुळे त्याच्यानुसार व्यू नंतर बघू आपण. ओके. काय अडचण काय इथपर्यंत कुणाला? आता समजलं का सेशन व्यवस्थित? ओके. फिल्टर विचारला, फिल्टर पुढे सांगणार आहे मी. म्हणजे निफ्टी 50 मध्ये तुम्ही इंडिकेटरनुसार पण फिल्टर लावू शकता. जर तुम्हाला वाटते मला बाबा 200 EMAच्या जवळपास जर का स्टॉक आलाय, तर असा स्टॉक मला फिल्टर करून पाहिजे, तर तसं पण स्टॉक तुम्ही सिलेक्शन करू शकताय. जर तुम्हाला वाटते मला क्रॉस ओव्हर करायचा, 5 आणि 20चा क्रॉस ओव्हर झालेले स्टॉक पाहिजेत, किंवा 50 आणि 200चे क्रॉस ओव्हर झालेले स्टॉक पाहिजेत EMAचे, ते पण फिल्टर तुम्ही लावू शकताय. तशा पद्धतीने तुम्ही तिथे फिल्टर लावू शकताय. ओके. तुम्हाला जसे पाहिजे तसे फिल्टर लावू शकताय.
तुम्हाला फक्त टेक्निकलच फिल्टर पाहिजे टेक्निकल लावू शकता, टेक्निकल प्लस फंडामेंटल पाहिजे ते पण लावता येते. टेक्निकल म्हणजे कोणतं, जर का तुम्हाला वाटतंय मला नाही EMA नुसार स्टॉक सिलेक्शन पाहिजे तर EMA नुसार तुम्ही स्टॉक सिलेक्शन करू शकताय. जर तुम्हाला वाटतंय की बाबा मला चार्ट पॅटर्ननुसार स्टॉक सिलेक्शन पाहिजे, म्हणजे कोणत्या स्टॉकमध्ये आता W पॅटर्न बनलाय किंवा M पॅटर्न बनलाय किंवा कोणता स्टॉक आता ट्रेंड लाईनवरती आहे, कोणता स्टॉकचा ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालाय किंवा ब्रेकडाऊन झालाय, तेही स्टॉक तुम्ही काढू शकताय. सगळं फ्रीमध्ये पुढे शिकवणार आहे मी तुम्हाला. सगळं फ्रीमध्ये तुम्हाला रेडीमेड त्या वेबसाईटवरती सगळ्या गोष्टी भेटून जातील. प्रत्येकासाठी वेगवेगळी वेबसाईट आहे. फक्त ते वेबसाईट तुम्हाला आधी सांगितलं, म्हणजे एक डायरी आणि पेन तुमच्याकडे पाहिजे. ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं. कारण प्रत्येक वेबसाईट हे वेगवेगळ्या फिल्टरसाठी आहे. ओके, समजलं का? काय अडचण असेल तर मला टेलिग्रामवरती विचारा, पर्सनली मेसेज करा. नसेल तर उद्याच्या सेशन आहे, परत उद्याच्या सेशनला तुम्ही संध्याकाळी 9 वाजता विचारू शकता. तर उद्याचं संध्याकाळी 9 किंवा 9:30ला सेशन असेल. मी टेलिग्रामवरती अपडेट करेल. जर का टेलिग्रामवरती कोण जॉईन नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावरती जाऊन लॉग इन करा, जॉईन व्हा, किंवा पेजवरती जाऊन पण तुम्ही जॉईन होऊ शकता. काय अडचण आहे का अजून कोणाला? चला उद्या भेटू. गुड नाईट, टेक केअर, बाय, काळजी घ्या. क्लास कंटिन्यू होतील, आता टेन्शन नका घेऊ, आता काय अडचण नाही, क्लासला कंटिन्यू क्लास होते. भेटू उद्या, चला गुड नाईट. येस, गुड नाईट.